कॅन्सर, कर्करोग. आज आपल्या बरोबर अशी एक लेखिका आहे जिनी ही लढाई जगलेली आहे. आपण कितीही शिकलेलो असू किंवा कितीही आपल्याला नॉलेज असलं तरी जेव्हा कॅन्सर हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला खूप कॉमन प्रश्न येतात आणि त्याचीच उत्तरं मी शोधली. तेच ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक आहे. एक्सेप्टन्स आहे ना, हा इतका महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे ट्रीटमेंट पेक्षा सुद्धा मी म्हणेल की सगळ्यात मोठं एक्सेप्टन्स पाहिजे तुम्हाला. एकदा तर मी जिम वरून येताना नारळ पाणी पिण्यासाठी थांबले. तिथे कपल होतं, तर त्यांना क्युरियोसिटी वाटली असेल आणि गमतीने त्यांनी मला विचारलं की मॅडम आपका ये हेअरस्टाईल कौनसा है. मैंने बोला सर ये एक्सपेंसिव हेयर कट है, इसके लिए 35 to 40 lakhs आपको खर्चा करना पड़ेगा और इसके लिए आपको कैंसर होना पड़ेगा. आणि तेही हसायला लागले आणि मीही हसले. 20 पुरस्कार मिळाले हो याला, कॅन्सर सारख्या पुस्तकाला. तर कसं वाटतं याबद्दल? ऑब्व्हियसली सर खूप आनंद होतो. मला एक कॉल असा आला, ते म्हणले मला काहीच झालेलं नाहीये, पण मी नेहमी असाच स्वभावच झाला की मी डिप्रेशन मध्ये असतो नेहमीच आणि मी सुसाईड पण विचार करत होतो की करणारे. पण तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर ते सुसाईडचा मी प्लॅन कॅन्सल केला आणि आता मी भरभरून आयुष्य जगणार आहे. बरेच जणांचं येतं की आम्ही हळदी कुंकूला हे पुस्तक गिफ्ट देतो एकमेकांना. मध्यंतरी रक्षाबंधनसाठी सुद्धा काही लोकांनी माझ्याकडून पुस्तकं घेतली की मला बहिणीला हे पुस्तक द्यायचं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका टाइमला 4 OT चालू असतात. मी त्यांना विचारलं की डॉक्टर तुम्हीच माझं सर्जरी करणार आहात. ते हो म्हणले. पण नंतर मला कळालं की ते त्यांच्या OT मध्ये बसून बाकीचे नवीन अजून काइंड ऑफ बकरे बघत होते. आधी अपॉइंटमेंट न घेता भेटणारा डॉक्टर, जेव्हा माझी सर्जरी झाली, माझ्या हाताला पॅरालिसिस त्यांच्या चुकीमुळे झाला, त्याच्यानंतर तो डॉक्टर मला कधीही भेटला नाही. मला 100% खात्री आहे की तुम्ही आता थांबणार नाही आहात. तर काही नवीन येतंय का? लवकरच मला वाचायला मिळेल? नक्की सर, 6 महिन्यात आपलं एक नवीन पुस्तक येत आहे. कॅन्सर, कर्करोग, नुसता शब्द जरी ऐकला तरी मनाचा थरकाप उडतो. याच्यावरती औषध आहे नाही आहे मला माहित नाही, पण परवाच्या दिवशी वाचत होतो की जगातल्या 10 लोकांपैकी 6 लोकांना कॅन्सर आहे किंवा होण्याची शक्यता आहे आणि दिवसेंदिवस हे प्रमाण जे आहे ते वाढतच जाणार आहे. याच्याशी लढाई कशी करायची माहित नाही आपल्याला, पण आज आपल्या बरोबर अशी एक लेखिका आहे जिनी ही लढाई जगलेली आहे. ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच्या लेखिका आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्या बरोबर संवाद साधणार आहोत. हे पुस्तक काय आहे, या पुस्तकामागची कहाणी काय आहे, हे पुस्तक का लिहावंसं वाटलं त्यांना, हे सगळं आपण आजच्या या आपल्या मुलाखतीमधनं, पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत. अच्छा मॅडम, नमस्कार. नमस्ते सर. कसा आहे मूड तुमचा? एकदम छान. ओके, ग्रेट. ब्युटी ऑफ लाईफ काय आहे? ब्युटी ऑफ लाईफ, ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक ह्याच्यावर आहे की एक कॅन्सर पेशंटच्या मनामध्ये जे प्रश्न येतात त्याचे उत्तर म्हणजे ब्युटी ऑफ लाईफ आहे. ओके. म्हणजे आपण कितीही शिकलेलो असू किंवा कितीही आपल्याला नॉलेज असलं तरी जेव्हा कॅन्सर हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला खूप कॉमन प्रश्न येतात की मी काय पाप केलं होतं किंवा मी कुणाचं काय वाईट केलं होतं. आणि असेच प्रश्न ऑब्व्हियसली माझ्या मनात पण आले आणि ह्या प्रश्नांची मी उत्तरं शोधत गेले. जसं की आपण म्हणतो की मी काय पाप केलेलं आहे. बरोबर. तर आपण आधुनिक काळातली पाप केलेली आहेत. बरं. आपल्या बॉडीला ग्रँटेड घेणं, नीट एक्सरसाइज न करणं, आपल्या मेंटल हेल्थचा विचार न करणं, हे सगळे आधुनिक युगातले पाप आहेत. बरं. तर एखादा डिझीज जेव्हा तुम्हाला होतो तर आपण काय करतो की फक्त त्याला औषध घेतो. बरोबर. पण आपण त्याच्या रूटला जात नाही की हे आजार आपल्याला का झालेले आहेत. आणि जेव्हा आपण त्या बारकाईने ते बघतो त्याच्यामुळे इझिली आपल्याला त्यातून बाहेर पडता येतं. आणि त्याचीच उत्तरं मी शोधली. तेच ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. मी पुस्तक वाचलं हे. ओके. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक स्वरूपात पुस्तक लिहिलेलं नाहीये. कुठेतरी मला असं वाटलं की आशा नेगींची डायरीच वाचतोय का मी. तर हे जेव्हा पुस्तक तुम्ही लिहिलं तेव्हा असं काही ठरवून लिहिलेलं का की मला डायरी फॉर्मॅटमध्ये लिहायचंय का हे असंच आलेलं आहे बाहेर? नाही, ऍक्च्युली मी असं काही विचार केलाच नव्हता. फक्त काय होतं ना की जेव्हा एखादा डिझीज तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करतो तर मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही. आपण एखादा प्रश्न मनात आला तर प्रत्येक वेळेस किती जणांना किती वेळा तो विचारणार.
तर माझ्या मनामध्ये एवढे प्रश्न येत होते, ते कुठेतरी व्यक्त होणं खूप गरजेचं मला वाटत होतं. बरोबर. आणि लिखाणाची थोडी आधीपासून आवड होती. Right. तर मी काय केलं की कुठेतरी बोलायचं, व्यक्त व्हायचं म्हणून मी लिहायला सुरुवात केली. आणि ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक पूर्ण मी मोबाईलच्या नोटपॅड मध्ये लिहिलेलं. फॅन्टास्टिक. आणि जेव्हा जिथे वाटलं की जसं आता मी माझं एखादी टेस्ट आहे, मॅमोग्राफी आहे किंवा मी डॉक्टरकडे गेली आहे, तर बाहेर बसल्यावर आपल्या मनात काय काय विचार येतात, मी मोबाईल काढायचे आणि लिहित जायचे. ओके. आणि त्याच्यामुळे माझा एक बेनिफिट काय झाला की माझ्या मनामध्ये काहीच राहिलं नाही. कारण आपण म्हणतो ना की कुठेतरी व्यक्त झाल्यानंतर आपण जेव्हा मोकळे होतो आणि त्याच्यानंतर जो फ्रीडम आपण फील करतो ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे सुरुवात त्याची अशी झाली होती आणि नंतर काही दिवसानंतर, महिन्यानंतर एक पुस्तकात ते रूपांतर झालं. ओके ओके ओके. मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तेव्हा अंदाजे 8 महिन्याचा पिरियड या पुस्तकामध्ये आहे. हो. ओके. मला जरा आशाजी हे सांगा की या 8 महिन्याच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं? सर, खूप नॉर्मल आयुष्य होतं. आता जसं पॅन्डेमिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये त्याने एवढे काही बदल केले, एवढे काही धक्के दिले. सेम मी पण ते सफर केलं. माझा बिझनेस आहे रिअल इस्टेटचा, आशियाना डेव्हलपर म्हणून. तर सेम मी सुद्धा खूप प्रॉब्लेम फेस केले. ऑफिस बंद करावं लागलं, बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला. तर लॉकडाऊन हा काळ माझ्यासाठी तसा चांगला नव्हताच. आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम मी हे केले, फेस केले, आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की डिझीज हे तिथे त्याची उत्पत्ती झाली होती. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कुठेतरी त्याची सुरुवात झालेली असं तुम्हाला वाटतं? येस, हो. काय होतं ना की एखादा आजार जेव्हा आपल्याला होतो ना की आपण तो विचार करत नाही की आपलं लाईफस्टाईल कसं आहे. आता कॅन्सर हा शब्द असा आहे ना की मोस्टली आपण काय म्हणतो, तुम्ही केमिकल युक्त खाताय. आता सर, आपण जेवढे जण इथे आहोत, प्रत्येक जण तेच फूड खातोय जे मी खातेय. बरोबर. पण इथे प्रत्येकाला कॅन्सर नाहीये, तो मलाच का झाला किंवा विशिष्ट एखाद्या व्यक्तीलाच का होतो, तर त्याला भरपूर कारणं आहेत. एकतर काय होतं ना, हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात. ट्रू. तर ते एकमेव कारण, सगळ्यात महत्वाचं कारण मला तरी असं वाटतं माझ्या जर्नीमध्ये. आणि जेव्हा अशक्यप्राय गोष्ट तुमच्या आयुष्यात होते की जे तुम्हाला वाटतं की कधीच होणार नाही, ती जेव्हा होते तर हार्मोनल चेंजेस होतात आणि असे काही डिझीज येतात आपल्याला. हा 8 महिन्याचा जो पिरियड होता, हा तुमच्यासाठी इमोशनल लेवलला कसा होता, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, फॅमिलीनी या सगळ्यावरती कसं रिॲक्ट केलं? ऍक्च्युअली माझ्यासाठी खूप मोठा धक्काच होता. कारण कॅन्सर म्हणलं की एक कसं असतं की आपलं आयुष्य कॅन्सल झालं, आणि कॅन्सर झालं की आपण विचार काय करतो, आपण हा माणूस मरणारच आहे. बरोबर. तर मी खूप फिट लाईफ जगली आतापर्यंत. कंटिन्यू जिम आहे, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत. मला कसा कॅन्सर होऊ शकतो? काही दिवस मी हादरले, पण नंतर आहे ना मी ते एक्सेप्ट केलं. कारण एक्सेप्टन्स आहे ना, हा इतका महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे ट्रीटमेंट पेक्षा सुद्धा मी म्हणेल की सगळ्यात मोठं एक्सेप्टन्स पाहिजे तुम्हाला. की एखादी गोष्ट जर तुमच्या आयुष्यात होतीये तर एक्सेप्ट करा. तुम्ही जेव्हा एक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही 80% त्याचा सक्सेस तुम्हाला मिळालेला असतो. बाकी फक्त 20% ट्रीटमेंट आणि बाकीच्या गोष्टी येतात. तर सुरुवातीला ऑब्व्हियसली मी पण हादरलेच होते. मी खूप विचार केला आणि ह्याचं मी कारण शोधलं की हा मला का झालाय. आणि जेव्हा मला ह्याचं कारण कळालं तर त्याच्यावर मी वर्कआउट सुरू केलं. आणि नंतर ट्रीटमेंटचा जो भाग आला त्याची खूप छान मला रिस्पॉन्स पण त्याचा मिळाला फटाफट, कारण मी मनाने तयार होते. परफेक्ट. आणि त्याच्यामुळे मी खूप इझिली ह्या पूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडले. मी मेंटली ठरवलं होतं की मला काहीच झालेलं नाहीये आणि मी एकदाही विचार केला नाही की मी मरणार. ऍक्च्युली माझा जो कॅन्सर होता तो 3rd स्टेजचा कॅन्सर होता. त्याच्यानंतर मी 1 महिना घेतला ट्रीटमेंटसाठी. मी कोणतीही घाई गडबड केली नाही. मी थोडं आयुर्वेदाला पण मानते, तर मी ते पण उपचार प्रयत्न केले आणि पूर्ण विचार करून मी नंतर सर्जरीचा प्लॅन केला. आणि तेव्हा एकच ठरवलं होतं की आपल्याला काही झालेलं नाहीये. स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं की आपण नॉर्मल आयुष्य जगायचं. जसं मी कधी कुणाचा मित्रमैत्रीचा बर्थडे आहे तर आपण केक घेऊन जातो, तर मी म्हणलं आपल्याला कुठेच असं दुःखाचं सावट आपल्या पूर्ण जर्नीमध्ये येऊन द्यायचं नाहीये. आणि मी माझी कॅन्सर जर्नी खूप एन्जॉय केली सर. मी माझा बाल लुक एन्जॉय केला. माझ्या पहिल्या केमो नंतर केस गळायला लागले. मी पार्लरमध्ये जाऊन केस काढून टाकले आणि म्हणजे तिथे मिरर मध्ये बघून म्हणलं मी ह्या लुक मध्ये पण छान दिसतीये. मी म्हणलं ना, एक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. आयुष्यभर आपल्याला केस असतात,
शॅम्पू कंडिशनरचा खर्च वाचला, मी विचार केला. मी प्रत्येक गोष्टीकडे असं सकारात्मकच बघितलं. बर. आणि खूप छान सर, तो लुक पण मी एन्जॉय केला. म्हणजे अक्षरशः नऊवारी साडी, दिवाळीमध्ये वेगवेगळे फेस्टिवल मी सगळे एन्जॉय केले. मी त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर कधीच येऊन दिला नाही. बर. आणि आपल्या ना सौंदर्याच्या परिभाषा आहेत ना सर, केस झाले, तुमचं लुक झालं, ह्याच्यावर नसतो. तो तुमच्या कॉन्फिडन्सवर असतो, तुमच्या स्माइलवर असतो. बरोबर. तर मी ते सगळं एक्सेप्ट करत गेले. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही जर्नी खूप छान होती. अच्छा, मी असं नाही म्हणणार की मला त्रास नाही झाला. ऑब्व्हियसली जेव्हा आपण केमो घेतो तर तेव्हा थोडाफार त्रास होतो. पण समाजामध्ये जी भीती आहे ना की केमो म्हणजे AK-47, तर तसं अजिबात काही नाहीये. मोस्टली लोकांना माहिती नाही की केमो म्हणजे काय आहे, केमो कशी दिली जाते. तर केमो ही सलाईन मधून दिली जाते. तर आणि काय आहे ना की उलट आम्ही महिला खूप इनबिल्ट स्ट्रॉंग असतो. आम्हाला पिरियड्स होतात, डिलिव्हरी होते. बरोबर. तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास होत नाही, उलट तो त्रास जास्त आहे असं मी म्हणेन. पण जेव्हा तुम्ही मेंटली असा विचार करता ना की बापरे केमो घ्यायच्यात आणि मला त्रास होणार आहे, तो त्रास वाढतो. बर. मी एकच विचार केला की ठीक आहे, मी माझ्या मनाला एक मेसेज पाठवला की त्रास होणार आहे आणि तो आपल्याला सहन करायचा आहे. मग त्याच्यामुळे माझी प्रोसेस खूप इझी होत गेली त्याची पुढची. बर. पण ही तुम्ही तुमची इमोशनल प्रोसेस सांगितली. तुम्हाला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा फॅमिलीनी कसं रिॲक्ट केलं त्याच्यावरती? ऍक्च्युली मी फॅमिलीमध्ये कुणाला सांगितलंच नाही सुरुवातीला. मी आधी माझे हजबंड बँगलोरला होते. बर. आणि मी आधी विचार केला की जेव्हा मला 1 फेब्रुवारीला गाठ हाताला लागली तेव्हा मी म्हणलं की आत्ता सांगून फायदा नाही, पहिला आपण बघूया की नक्की काय आहे. मी 1 तारखेला ती गाठ हाताला लागली होती. मी माझ्या गायनिककडे अपॉइंटमेंट घेतली. आणि 15 फेब्रुवारीला मला कळालं की मला कॅन्सर आहे. म्हणजे बायोप्सीही मी करून घेतली होती. कॅन्सरचे ट्रीटमेंटचा फ्लो कसा असतो की सोनोग्राफी होते, सोनोग्राफी नंतर आपल्याला गाठी कुठे आहेत त्या कळतात. त्याच्यानंतर मेमोग्राफी होते, त्यांची साईज कळते. आणि नंतर बायोप्सी म्हणजे त्याचा एक पीस कट करून तो टेस्टला पाठवला जातो. आणि मला कळालं 15 तारखेला की आपल्याला कॅन्सर आहे. मी माझ्या जवळचे 1-2 मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की जे हॉस्पिटलमध्ये कनेक्ट आहेत किंवा कुणाच्या घरी कॅन्सर पेशंट आहेत, कारण मी जे ज्याच्याशी कम्युनिकेट करणार आहे ते त्यांना व्यवस्थित कळालं असतं. आणि माझे हजबंड खूपच जास्त इमोशनल आहेत. आणि अशा वेळेस इमोशनल पर्सनला हँडल करणं खूप डिफिकल्ट होतं. म्हणून मी एक निर्णय घेतला की आपण ट्रीटमेंट सुरू करूया प्रॉपर वेने आणि नंतर मग सांगू आपण. तर मी सर्जरी केली. सर्जरीमध्ये माझे फ्रेंड्सच होते माझ्या बरोबर. माझी एक मैत्रीण माझ्या घरी राहिली 1 दिवस. म्हणजे सकाळी मी ऍडमिट होऊन सेकंड डे मी डिस्चार्ज घेतला. आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. 1 ते 1.5 महिन्यानंतर? हो. हे सगळं न पटण्यासारखं आहे आशाची. मला एक सांगा की ही जी एवढी स्ट्रेंथ आहे, इमोशनल स्ट्रेंथ जी आहे की या सगळ्या प्रोसेसमधनं जायचं, एकटीने जायचं. ऑफकोर्स तुम्ही जसं म्हणालात की काही फ्रेंड्स तुमच्या बरोबर होते, पण फ्रेंड्स आणि फॅमिली याच्यात खूप मोठं अंतर आहे. ओके. तर कुठल्याही फॅमिली मेंबरला हे न सांगणं, या सगळ्यातनं एकटं जाणं आणि हे सगळं पूर्ण करून 1.5 महिन्यानंतर आपल्या लाईफ पार्टनरला हे सांगणं, एवढ्या स्ट्रॉंग कशा तुम्ही? सर, मला असं वाटतं की देवानी माझी पूर्वतयारी आधीच करून घेतली होती. माझ्या फॅमिलीमध्ये मी एवढं म्हणजे सगळे पेशंट बघितलेले आहेत की मला हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर, ICU मला नवीन नव्हते. आणि शेवटी मी एकच ठरवलं होतं की मला काहीच झालेलं नाहीये, मी अगदी नॉर्मल आहे. आणि जेव्हा मी असं ठरवलं त्याच्यानंतर मला कधीच भीती वाटली नाही. इव्हन मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण जाताना एकच म्हणले की स्वामी बाप्पा मी चाललीये आणि मला माहिती आहे सगळं छानच होणार आहे. फक्त एक कॉम्प्लिकेशन अशी झाली की माझी C5, C6 नर्व्स माझी डॅमेज झाली डॉक्टरच्या निग्लिजन्समुळे. तर माझ्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये मला त्रास जो झाला तो फक्त हा सगळ्यात मोठा त्रास होता. कॅन्सरने मला कधीच त्रास दिला नाही. पण एक ऍक्टिव्ह पर्सनला जेव्हा माझ्या हाताला पॅरालिसिस झाला होता, म्हणजे माझा हात असा असायचा तर मला असं ठेवायला लागायचं. माझे फक्त फिंगर्स मुवमेंट करत होते. आणि ऍक्च्युली मी माझ्या लाईफमध्ये ना एक विचार करते, जो होता है अच्छे के लिए होता है. परफेक्ट. मी डॉक्टर चुकीचा निवडला होता, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आणि जर माझ्या हाताला काही झालं नसतं तर माझी ट्रीटमेंट तिथंच असते आणि मी आज नसते. कारण ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे. जेव्हा माझ्या हाताबरोबर C5, C6 माझी डॅमेज झाली, वर्षभर माझ्या हाताची मुवमेंट नव्हती. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर चेंज केला आणि जो होता है अच्छे के लिए जसं मी म्हणते ते तसंच झालं.
नाही, पण आशाजी परत मला त्याच प्रश्नाकडे यायचंय की फॅमिलीला कळवलं नाही किंवा त्यांना कळलं नाही, हे मला पटतच नाहीये, पचतच नाहीये. हे कसं काय शक्य झालं? माझे हस्बंड बँगलोरलाच होते. आमचा ओके. फोन वगैरे जरी झाला, व्हिडिओ कॉल जरी झाला, तर मी खूप नॉर्मल होते. आणि तसंही मी आधीपासून सगळ्या गोष्टी सर्व स्तरावर करतच होते. माझे वडील मी लहान असतानाच वारले. ओके. मग त्याच्यामुळे ते एक नेचरमध्ये पण तो पूर्ण स्वभाव पण माझा तसा झाला होता. बर. आणि इव्हन मला माझी आईचं एज सर आता 70 अबाव आहे. आणि कॅन्सर जेव्हा तुमच्या घरावर नॉक करतो, तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो आलेला असतो. बरोबर. आणि मला ते वातावरण निर्मितीच करायची नव्हती. म्हणजे आपण म्हणतो तो ओव्हरा एक क्रिएट होतो. आणि जर त्रास मला सहन करायचा आहे, केमो मला घ्यायचे आहेत, रेडिएशन मला घ्यायचे, सर्जरी मला, तर त्रास फॅमिली मेंबरला का? बरोबर. म्हणून मी माझ्या आईला त्या एजमध्ये तरी त्रास देणं मला खूप चुकीचं वाटलं. ओके. मी म्हणून माझ्या आईला सांगितलंच नाही. आईशी मी कम्युनिकेट नेहमीच करत होते फोनवर वगैरे. आणि हजबंडचं असं आहे की सर ते खूप इमोशनल आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो ना, तिथे इमोशनल पर्सन नकोय, तिथे आपण थोडे प्रॅक्टिकल वागलं पाहिजे. आणि ते मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त मी वागले असते हे मला माहित होतं, म्हणून मी त्यांनाही त्या गोष्टी सांगितल्या नाही. इव्हन त्याला जेव्हा हे कळालं, तो घरी आला आणि त्यांनी माझ्या घरात असं मुलांना सांगून टाकले की अभी मम्मी को तब्येत ठीक नहीं है, मम्मी घर से रूम से बाहर नहीं आएगी, वो रेस्ट करेगी, उसको डिस्टर्ब मत करो. म्हणजे माझ्या पूर्ण 8 महिन्याच्या जर्नीमध्ये ते 2 दिवस असे होते की मला असं वाटलं मी पेशंट आहे. ओके. मग मी त्याला शांत बसवलं. मी त्याला म्हणलं, हे बघ मला काही झालेलं नाहीये, उलट तुम्ही मला हे फील करून दिलं की तू आजारी आहेस, तुला कॅन्सर झालाय, तर मला तो 100% त्रास होणार. तो तुम्ही अजिबात हे विचारही करू नका. हा ठीक आहे, जास्तीत जास्त तुम्ही मदत काय करा की स्वतःची कामं तुम्ही स्वतः करा आणि मला रेस्ट करून द्या, हीच तुमची सगळ्यात जास्त मदत आहे. ओके. आणि नॉर्मल लोकांमध्ये काय असतं ना, आपल्याला दुःख कुरवाळत बसायची सवय झालेली आहे. ऍब्सोल्युटली खरंय. आपल्याला सिंपती पाहिजे. आणि सर माझ्यासारख्या इंडिपेंडंट पर्सनला तर ते खूप पेनफुल आहे की मला कोणीतरी विचारेल, अरे बाप्पा तुला काय झालं, तुला कॅन्सर झाला. कारण मी मनानच ठरवलं होतं की मला काहीच झालेलं नाही, मी नॉर्मल आहे. आणि त्याच्यामुळेच ही जर्नी माझ्यासाठी खूप इझी होती. ओके ओके ओके. आता तुमच्या जर्नी बद्दल बोललो, आता आपण पुस्तक लिखाणाच्या जर्नीकडे वळूया. तुम्ही म्हणालात की तुम्ही जेव्हा डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर बसलेलात तेव्हा हे सगळं लिहिलेलं आहे. तर हे असंच लिहिलं होतं का ह्याच्यात खूप सारे चेंजेस करून हे पुस्तक आलेलं आहे? नाही नाही, माझी पहिलीच माझ्या प्रकाशनाला ही अटच होती की जे मी लिहिलंय रॉ फॉर्म मध्ये ते तसंच आलं पाहिजे. कारण त्यातून ते फीलच निघून जाणार ना जर आपण त्याला परत फिनिशिंग करत बसलो किंवा खूप सोफिस्टिकेटेड लँग्वेज मध्ये आपण करत बसलो. आता त्याच्यामध्ये 1-2 सीन अशा आहेत की माझे प्रकाशन हाऊसमध्ये म्हणले की ते चेंज करू आपण. जेव्हा मला म्हणजे माझं रेडिएशन चालू होते आणि रेडिएशन मध्ये स्किन निघून जाते, म्हणजे ती भाजली जाते, तर मला पूर्ण पॅच आला होता इथे. कपडे घालता येत नव्हते तेव्हा, 2 महिने मला कपडे घालता आले नाही. तर आणि त्यात माझे पिरियड्स बंद व्हायचे, इंजेक्शन चालू होते. तो मोनोपॉसचा पण एक त्रास असतो, तर तो पण चालू होता. आणि तेव्हा मी माझ्या मेडला म्हणलं की मला काहीतरी खायचंय, तर त्यांनी मला पेस्ट करून दिली रव्याची. आणि ती इतकी गोड होती की मी ती वाटी ढकलून दिली आणि मनातल्या मनात विचार केला की हिला एक फाईट द्यावी. तर माझं प्रकाशन हाऊस म्हणले की मॅडम असं वाटतंय की लेखिका खूप अग्रेसिव्ह आहे, मी हे आपण काढून टाकूया, तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज होतील वाचकांचे. बरोबर. मी त्यांना म्हणलं की होता आहेत ना, तो होऊन द्या. कारण माझ्या रेडिएशन चालू आहेत, मला इतका त्रास होतोय आणि त्या त्रासात मी पॉझिटिव्ह कसा विचार करू शकते? कुठे आपलं मन आहे ना, शेवटी आपण राग येणार, आनंद होणार, आणि म्हणलं माणूस विचारांमध्ये ना काहीही करू शकतो, एखाद्याला मारूही शकतो. म्हणजे मनातल्या मनात तर एखाद्याचा राग आला की आपण अक्षरशः भरपूर विचार करतो. तर म्हणजे जर ते आलेलं आहे तर त्या फ्लो मध्ये आणि दिसून द्या, तो राग दिसून द्या, ते इरिटेशन दिसून द्या, ती चिडचिड दिसून द्या, कारण ते नॅचरली ते होणारच आहे आजारामध्ये. तर आम्ही त्यातलं काहीही चेंज केलेलं नाही. म्हणजे जो फ्लो, जेव्हा मला वाटलं, जसं मला वागायचंय तसं मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. ओके. सो म्हणजे जसा 1 फेब्रुवारी 2023 हा दिवस होता तसाच तो पुस्तकात आलेला आहे. पुस्तकामध्ये कुठेही त्याच्यावरती एडिटिंगचे संस्कार झालेले नाहीये, काही झालेले नाही, किंचितच आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक्स असतील, काही असेल, बाकी आम्ही त्यात काही चेंजेस केले नाही. बर. आणि काय ना की मला असं वाटतं की बोली भाषेत जेवढे इझी लँग्वेज मध्ये आपण बोलू तेवढं ते वाचन जे करतायत वाचक आहेत त्यांना ते कनेक्ट होईल. राईट. आणि त्याचा एक्सपिरियन्स मला आलाच की खूप सारे वाचकांचे आपल्याला फोन येतात, त्यांना ते एवढं कनेक्ट होतं
कारण ते त्या प्रोसेसमधून जात असतात की केमोथेरपी घेताना आधी काय काय विचार आपल्या मनामध्ये बरोबर. येतात. जसे माझ्या मनात ही विचार होते की केमोथेरपी म्हणजे नक्की काय, आपल्याला काय काय त्रास होईल, आणि त्या फ्लो मध्ये आल्यामुळे लोक अजून म्हणजे वाचक कनेक्ट होतात त्याला. ओके ओके ओके. आशाजी, मला थोडं सांगा की मगाशी आपण ऑफ कॅमेरा किंवा ऑफ स्क्रीन बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही उत्तर भारतीय आहात. हा, नॉर्थ इंडियन आहात, पण तुमच्याशी बोलताना तुम्हाला ऐकताना कुठेच असं वाटत नाहीये की तुम्ही मराठी नाही आहात म्हणून. तर ते काय आहे एक्झॅक्टली? ऍक्च्युली ना, मी गमतीने म्हणतेच की मी जन्माने नॉर्थ इंडियन आहे आणि कर्माने महाराष्ट्रीयन आहे. बर. मी 1 वर्षाची होते तेव्हापासून आम्ही इथेच आहोत सर, आणि माझं पूर्ण शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झालेलं आहे, मराठी मीडियम मध्ये. ओके. आणि सुरुवातीला मी नाटकात वगैरे काम करायचे, आणि माहित नाही बॅकग्राऊंड तसं काही नव्हतं घरामध्ये लिखाणाचं वगैरे, पण मला वाचनाची आणि लिखाणाची पहिल्यापासून आवड होती. आणि नंतर हळूहळू ती वाढत गेली. आधी मी कविता वगैरे करायचे, छोटे मोठे माझे लेख पण पेपरमध्ये दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मला वाटतं काहीतरी तीव्र इच्छा असते ना, ते युनिव्हर्स आपली पूर्ण करतो कशा ना कशा प्रकारे. माझी खूप इच्छा होती की आपण एखादं पुस्तक लिहावं, आणि माझ्या कॅन्सरने ती मला संधी दिली. फॅन्टॅस्टिक. मी माझ्या कॅन्सरला कधीच वाईट म्हणत नाही किंवा ती निगेटिव्ह थिंक मानत नाही. उलट मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्यात निगेटिव्ह गोष्टीला मी सेलिब्रेशन मध्ये कन्व्हर्ट केलं. आज आपण पॉडकास्ट करतोय, आज कॅन्सर या विषयामुळेच करतोय. बरोबर. म्हणून मी असं म्हणणार नाही की सगळ्यांना असं काही व्हावं. काय आहे ना की एखादी आपण प्रॉब्लेम इज प्रोग्रेस. तुमच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्या तुम्हाला इतक्या स्ट्रॉंग करून जातात ना, आपण हा विचार कधीच करत नाही. आपण फक्त प्रॉब्लेमकडे बघतो. पण प्रॉब्लेम इज प्रोग्रेस हा जर आपण विचार केला तर तुम्ही त्यातून खूप कणखर म्हणून बाहेर येता. आज सर मी माझ्या प्रोफेशन मध्ये तर बेस्ट होतेच, पण आज एक विचार करताना मला असं जाणवतं की एक आपण आज पुस्तक निर्मिती झाली. ऍज अ ऑथर म्हणून मला लोक ओळखतात. एवढ्या 1 वर्षही आपल्या पुस्तकाला अजून झालेलं नाहीये. 3 आवृत्ती आल्या, आपल्याला 21 पुरस्कार मिळाले. बरोबर. तर शिकवणाऱ्या गोष्टी आणि देणाऱ्या गोष्टी कधीच वाईट नसतात. बर. शाळा शिकवते, आपण शाळेला कधीच वाईट म्हणत नाही. बरोबर. उलट ते ज्ञान आपल्याला देते. बरोबर. तर मला वाटतं कॅन्सरने मला खूप काही दिलंय सर. बर बर. म्हणून मी ह्या आजाराला पण मी थँक्सच म्हणेल. इव्हन मला असं वाटतं की जर कॅन्सर माझ्या आयुष्यात आला नसता ना, तर मी कुठेतरी डिप्रेशन मध्ये गेले असते. बर. कारण ज्या माहोलमध्ये मी त्यावेळेस होते की एवढा मोठा लॉस झालेला आहे, थोडं काही रिलेशनशिपमुळे मी इमोशनली पण खूप हर्ट झाले होते, टेन्शन मध्ये होते. जेव्हा मला कळालं की कॅन्सर झालाय, मी खडबडून जागी झाले. आणि त्याच्यानंतर मी एकच प्रश्न स्वतःला विचारला आणि त्याचं उत्तरही स्वतःला दिलं की ह्याच्यातून तुला कोणी बाहेर काढू शकतो, तो देव नाहीये, ब्रह्मदेव नाहीये, ह्याच्यातून फक्त तूच स्वतःला बाहेर काढू शकतेस. कारण माझी स्ट्रेंथ आहे, माझे विकनेस आहे, ते माझ्याशिवाय दुसऱ्याला माहित नाहीये. आणि त्याच्यामुळे ते खूप इझी होत गेलं सगळ्या गोष्टी. बर बर बर. मला कुठेतरी असं वाटतं की तुमच्या फॅमिलीमध्ये फौजी कोणी होतं का? हो सर, मी फौजी बॅकग्राऊंडचीच आहे. कारण ही जी मेंटॅलिटी मला दिसतीये ना, ही सगळी फौजी मेंटॅलिटी आहे. आणि ती प्रत्येक तुमच्या शब्दामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये कुठे ना कुठेतरी ती दिसतीये मला. सर नॉर्थचे आहे ना, पहाडी आहोत आम्ही, उत्तराखंड, तर ते कसं आहे थोडं इनबिल्ड असतंच. बर 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 बर. बर, आता मला दुसऱ्या प्रश्नाकडे यायचंय की पुस्तक तर लिहून झालं, ओके. अनेक लेखक माझ्या संपर्कात आहेत की आम्ही पुस्तक तर लिहिलंय, पण आम्हाला प्रकाशक मिळत नाहीये. तर तुमचा प्रकाशक तुम्हाला कसा मिळाला, ही पहिली गोष्ट. आणि प्रकाशक जो आहे, माझा चांगला मित्र आहे तुमचा प्रकाशक, भांडणं झाली का या पुस्तकावरनं की हे असंच टाका, हे काढा, हे नको आपल्याला, हे थोडं अजून वाढवा, असं काही झालं का त्यांच्याबरोबर? सर मला अजिबात हा अनुभव आला नाही. ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, तिच्या थ्रू मला इरा पब्लिकेशन बद्दल कळालं. आणि तो प्रवास माझा इतका छान होता की मी म्हणाल त्यांनी मला रेड कार्पेट टाकलं सर. बर. माझ्यासाठी तर ही प्रोसेस पूर्ण नवीन होती, मला काही माहिती नव्हतं. तरी त्यांनी माझ्या पूर्ण टर्म्स अँड कंडिशन मान्य केल्या, कारण त्यांना पुस्तक खूप आवडलं. ऍब्सोल्युटली. आणि खूप छान तो प्रवास, म्हणजे मी स्वतःला लकीच म्हणेन. आणि मी म्हणलं सर की तुम्ही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट जेव्हा करताना, तर तुम्हाला युनिव्हर्स पण मदत करतो. आणि मला तोच एक्सपिरियन्स आला. माझी एक इच्छा होती की मी फिमेल आहे, माझी डॉक्टर फिमेल होती, आणि ह्या प्रोसेसमध्ये जिने मला मदत केली ती मैत्रीण आहे माझी. तर ह्या प्रकाशन हाऊस सुद्धा
एक फिमेलच हँडल करणारी असावी. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते सगळं इतकं जुळून आलं खूप छान पद्धतीने. अमृता जी आहेत, अमृता तांदळे जी आहेत, आणि त्यांनी खूप छान हेल्प केली सर. म्हणजे जसं माझं पुस्तकाचं नाव इंग्लिशमध्ये आहे, बरोबर, ते तसंच आम्ही ठेवलं. इव्हन मला बोली भाषेत ते पुस्तक पाहिजे होतं, तिथे मी खूप ठामच होते की मला त्यात चेंज करायचं नाहीये. तर त्यांनी सगळ्या गोष्टी त्या मान्य केल्या आणि ती प्रोसेस खूप इझी झाली. काय होतं ना सर, की मला असं वाटतं की आपलं पुस्तक बेस्ट नाहीये. असे खूप सारे साहित्यिक आहेत जी गावो खेड्यांमध्ये आहेत, त्यांचं साहित्य याच्यापेक्षा खूप दर्जेदार आहे, पण त्यांना प्रकाशन हाऊस चांगले मिळत नाही. आपण फक्त राईट टायमिंगला राईट ठिकाणी होतो आणि याला आपला सपोर्ट खूप छान मिळाला, म्हणून ब्युटी ऑफ लाईफ खूप चांगल्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचलं. बर 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 मला एक सांगा की जसं मगाशी तुम्ही म्हणालात की 20 पुरस्कार पुस्तकाला मिळालेले आहेत. 1 वर्ष अजून पुस्तकाला झालेलं नाहीये. 3 आवृत्त्या बाहेर पडल्या आहेत. पुस्तकानंतरचं तुमचं आयुष्य किती बदललं हो? ड्रास्टिक चेंजेस आहेत सर. म्हणजे जो रिस्पेक्ट आहे ह्याच्याबद्दल, इव्हन आता आपण कॅन्सर पेशंटसाठी काम करतो सर, त्यांचा जो आनंद बघितला ना, तर असं वाटतं आपण भरून पावले. मी म्हटलं ना, मी युनिव्हर्स आणि मी ह्या सगळ्या गोष्टी खूप मानते. 2020 मध्ये जेव्हा हे सगळे पॅन्डेमिक्स वगैरे चालू होतं, तेव्हा मी एक विचार केला की खूप आपण आयुष्यभर काम केलेलं आहे, आता काहीतरी सोशल आपण काम करूया. पण नक्की मला कळत नव्हतं की काय करायचं. तर मी ते देवीच ह्या गोष्टी मानते की देवाने माझ्यासाठी नियोजन केलं की तुला काहीतरी काम करायचंय, ठीक आहे, ह्या क्षेत्रात कर, इथे कोणी काम करत नाहीये, इथे गरजेची गोष्ट गरजेच्या ठिकाणी तू काम कर, पण तो फील घे. म्हणजे हे थोडंसं खूप तुम्हाला सिनेमॅटिक वाटेल की असं, पण मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्या मागे एक बेस असतो. आणि जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी फेस केल्या, तर मला तो पेन कळाला की त्याची मेंटल हालत कशी असते, मेंटली ते कसं विचार करतात. आणि त्याच्यामुळे मी इतकं छान माझा कनेक्ट होतं कॅन्सर पेशंट बरोबर, आणि मला खूप आनंद देऊन जातात गोष्टी सर. काही आता मी एक अनुभव सांगेल माझा. मला रात्री 2 वाजता एक फोन आला. जेव्हापासून मी कॅन्सर पेशंटसाठी काम करते, तर 24/7 आपला फोन हा चालू असतो. ती लेडीज म्हणली की मी आशाने की बोलताय? म्हणलं हो, आपण बोलू शकतो का? म्हणलं हा बोला ना. म्हणलं मॅडम, माझ्या फॅमिलीमध्ये 4 लोक लास्ट 2 इयर्स मध्ये कॅन्सरने गेले आणि आमची हिस्ट्री आहे कॅन्सरची. मला इतकी भीती वाटायची की मी पण कॅन्सर मला होणार आणि मी कॅन्सरमध्ये जाणार. तर म्हणते मी प्लॅन केला होता की मला कॅन्सर डिटेक्ट झाला तर मी सुसाईड करणार, मी अजिबात केमो रेडिएशन ही ट्रीटमेंट घेणार नाही. आणि मी त्याच ह्याच्यात टेन्शन मध्ये असायचे नेहमी. तर माझ्या एका मैत्रिणीने तुमच्या पुस्तकाबद्दल सांगितलं, तर मी घाबरत घाबरत ते वाचायला सुरुवात केली आणि 4 तासात मी तुमचं हे पुस्तक वाचलं. मी कंट्रोल करू शकले नाही, म्हणून मी तुम्हाला आता लगेच फोन केला. आणि मला आता भीती वाटत नाही कॅन्सरची. आता कॅन्सर जरी झाला तरी मी माझी ट्रीटमेंट घेणार आणि मी माझं आयुष्य जगणार. ग्रेट ग्रेट. तर असे काही एक्सपिरियन्स आहेत ना सर की तुम्हाला ते खूप आनंद देऊन जातात. मग काय आपल्याकडनं काय काम होतंय कॅन्सर पेशंटसाठी? सर काय होतं ना की हा कॅन्सर जेव्हा होतो आपल्याला, तर खूप सारे प्रश्न असतात मनामध्ये. जसं मी तुम्हाला म्हणले, का झाला, काय पाप केले, हे कॉमन प्रश्न तर खूप असतातच. आणि लोक डिप्रेशन मध्ये जातात की केमो घ्यायची आपल्याला, रेडिएशन आहे, डोक्यावरचे केस जातील, मी कुरूप दिसेल, लोक हसतील, म्हणजे खूप सारे विचार येतात. तर आपण त्यांना काउन्सिलिंग करतो. केस जरी गेले तरी आपल्याला काही दिवसानंतर येणारच आहेत. मी त्यांना तेच म्हणते की आतापर्यंत केस होते तर तुम्ही कृतज्ञ होता का देवाशी? जसं माझ्या जर्नीमध्ये मला कळालं की माझा हात जेव्हा मुवमेंट नव्हत्या, तेव्हा मला कळालं की हात किती महत्वाचा, इम्पॉर्टंट आहे. तर मी म्हणते उलट असे काही डिझीज आहेत ना तुमच्या आयुष्यात आले की तुम्हाला कृतज्ञ राहायला शिकवतात. ग्रॅटिट्यूड हा खूप महत्वाचा आहे. आणि मी कॅन्सर पेशंटला एकच सांगते की आपण खूप लकी आहोत म्हणून आपल्याला कॅन्सर झाला. जर तुम्हाला अटॅक आला असता, कार ऍक्सिडेंट झाला असता, तुम्हाला सेकंड चान्स भेटला नसता. कमीत कमी ह्या डिझीज मध्ये तुम्हाला ट्रीटमेंटचा वेळ मिळतो, विचार करायला वेळ मिळतो. तर आपण लकी आहोत ना कॅन्सर झालाय. तर काय होतं की एक कॅन्सर पेशंट जेव्हा त्यांच्याशी बोलतो आणि त्याच्यामुळे ते खूप रिलीफ होतात आणि पुढची ट्रीटमेंट त्यांची खूप चांगली होते. आणि काय ना की खूप प्रश्न असतात की केमोमध्ये काय खावं, काय पथ्य पाणी आहेत, आणि एक कॅन्सर पेशंट जेव्हा त्यांना सांगतो नीट समजूनही घेतात. आणि महत्वाचं असंच आहे की त्यांना कोणी समजून घेणारं व्यक्ती पाहिजे. मी त्यांना तेच सांगते की तुम्ही कधीही काहीही डिप्रेशन आलं तर तुम्ही मला फोन करू शकता. जसं आता प्रिया मराठेचं ताजच उदाहरण आहे की त्यांचं केस ती झाली, तर माझ्या एका पेशंटचा फोन आला, मॅडम मी खूप टेन्शन मध्ये. म्हणलं काय झालं? प्रिया मराठीची न्यूज ऐकली का? ते म्हणलं तुम्हाला कसं कळालं? म्हणलं आता तुम्ही मला फोन करता आणि टेन्शन मध्ये आहात तर तेच असणार आहे.
त्यांनी मला विचारलं की मॅडम त्यांच्यासारख्या व्यक्तीला होऊन ते जातात तर मला भीती वाटायला लागली आहे. म्हणजे सर प्रत्येकाची मेंटल अवस्था वेगळी असते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर होईल ते तुमच्याबरोबर होईल असं काही नाही, गरज नाहीये. तर तेच असं काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. त्यांच्याशी मी कम्युनिकेट केलं, त्यांच्याशी मी बोलले तर ते थोडे रिलॅक्स होतात आणि त्या जर्नीला ते खूप छान पद्धतीने मग जाऊ शकतात, सामोरे जाऊ शकतात. ओके ओके ओके. मग हे सगळं तुम्ही इंडिव्हिज्युअल करता का तुमची टीम आहे? सर आता सुरुवात इंडिव्हिज्युअलच केली होती पण आता टीम वाढते माझी पूर्ण, की खूप छान छान आता रेश्मा पुराणिक माझे डॉक्टर आहे, ते कनेक्ट झालेले आहेत. अपना घर म्हणून एक संस्था आहे की आता समजा बाहेरचे काही पेशंट जेव्हा येतात इथे सिटीमध्ये येतात तर त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची, ट्रॅव्हलिंगची सोय नसते, तर अपना घरी एवढी छान संस्था आहे की ह्या सगळ्या सोयी तिथे होतात. बरं. तर आपण इव्हन मग फायनान्शियल काही हेल्प असतील, काही एनजीओ असतील, कारण हा ट्रीटमेंट कसं आहे ना की खर्चिक आहे खूप. बरं. मग त्याच्यामुळे त्यांना तिथून मदत आपण हे करून घेतो की इंजेक्शन कुठे स्वस्त मिळू शकतील, जेवढ्या आपल्याकडून जेवढा प्रयत्न आपण करतो की कुठून कुठून त्यांना मदत करता येईल आपल्याला. बरं, मी परत पुस्तकाकडे येतो. तुम्ही मगाशी म्हणालात की हे कुठेच असं ठरवलं नव्हतं की हे पुस्तक स्वरूपात आपल्याला करायचंय. डॉक्टरच्या ऑफिसच्या बाहेर तुम्हाला जे वाटत होतं ते मोबाईलवरती तुम्ही ड्राफ्ट करत होतात, त्याचं पुस्तक झालं इव्हेंच्युअली, दॅट्स ऑल फाईन. पण 20 पुरस्कार मिळाले हो ह्याला, कॅन्सर सारख्या पुस्तकावरती. तर कसं वाटतं याबद्दल? ऑब्व्हियसली सर खूप आनंद होतो. म्हणजे मी हा विचारही केला नव्हता की आपण नवीन साहित्यिक आहोत आणि अशा एक फील्डमध्ये जातोय की जिथे पहिलाच ग्रुप वगैरे आहेत आणि तिथे आपलं पुस्तक चालेल का नाही, कारण कॅन्सर हा सर शब्द उच्चारती लोक नाहीत. बरोबर. पुस्तक कोण वाचणार? पुस्तक तर मी जस्ट एक मला इच्छा होती म्हणून मी ते आपण केलं, प्रकाशित केलं. पण ज्या पद्धतीने त्याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला ना, ते माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. आणि पुरस्कार तर मी विचारही केला नव्हता, पण आता महाराष्ट्रभरातून मला त्यासाठी फोन येतात. बरोबर. आणि त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाहीये सर. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना एखादी खूप मोठी बिझनेस डील आपण क्रॅक करतो, त्या आनंदापेक्षा पण मला वाटतं की हा आनंद खूप मोठा आहे. बर. कारण कॅन्सर पेशंटचे एक एक कॉल असतात सर. मला एक कॉल असा आला की ते म्हणले मॅडम मी सुसाईड करणार होतो. प्रोफेसर व्यक्ती ते म्हणले मला काहीच झालेलं नाहीये, पण मी नेहमी असाच स्वभावच झाला की मी डिप्रेशन मध्ये असतो नेहमीच, की उद्या मला एखादा आजार झाला तर काय करायचं. म्हणजे तुम्ही तरी कॅन्सर म्हणे फेस केलेला आहे, मला न होणाऱ्या आजाराबद्दल मी विचार करतो की काय होईल, आणि मी सुसाईड पण विचार करत होतो की करणारे, पण तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर ते सुसाईडचा मी प्लॅन कॅन्सल केला आणि आता मी भरभरून आयुष्य जगणार आहे. सर जेव्हा असे काही फोन येतात ना, मी स्पीचलेस होते. जेव्हा एखादा वाचक पुस्तक वाचतो आणि तुम्हाला फोन करतो, कसं वाटतं? एक ऑथर म्हणून कसं वाटतं तुम्हाला? सर मी खूप इमोशनल होते. म्हणजे इव्हन मी सांगते की मी माझ्या कॅन्सर जर्नीमध्ये कधीच रडले नाही, पण मला वाचकांचे अनुभव जेव्हा ते सांगतात तेव्हा मी खूप इमोशनल होते. मला USA मधून एक कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की माझं एक आर्टिकल आणि माझा एक व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला होतो. ते म्हणले माझी मिसेस म्हणती मी मेले तरी चालेल, पण मी माझी ब्रेस्ट रिमूव्ह करणार नाही, मी माझ्या केस काढणार नाही, कारण मला मी जशी आता आहे सुंदर मला तसंच दिसायचंय. ते म्हणते मी अशीच मेले तरी चालेल. आणि ते खूप रडत होते. ते म्हणले तुम्ही माझ्या मिसेसशी बोलणार. म्हणलं ठीक आहे. मी त्यांच्याशी बोलले. मी म्हणलं की ब्रेस्ट म्हणजे हा ब्युटी आहे हे असं काहीच नाहीये, तुमचं जगणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि केस म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा केस नसतातच ना. अच्छा, लहान मुलांना आपण कधी म्हणतो का की तुम्हाला टकलं बाळ जन्माला आलंय? नाहीच, आपण म्हणतो की ते गोंडस आहे. बरोबर. तुमचा दृष्टिकोन मी म्हणलं महत्वाचा आहे. आणि इव्हन त्यांना म्हणलं की माझं सोशल मीडिया तुम्ही बघा की कुठे मी दुःखी दिसतेय का, जिथे केस नाहीये, काय नाहीये. म्हणलं जगणं हे खूप महत्वाचं आहे, जगण्यासारखं प्रिशियस दुसरी कोणतीच गोष्ट आयुष्यामध्ये नाहीये. आणि तुम्ही एकदम म्हणलं स्ट्रॉंगली फेस करा, तुम्ही उलट ही जर्नी एन्जॉय कराल, तुमचा बाळलूक एन्जॉय कराल. आणि सांगण्याला खूप आनंद होते. त्यांच्या दोन्ही ब्रेस्ट रिमूव्ह केल्या गेल्या. त्यांनी मला फोन केला की अशा मला काहीच वाटत नाही. मला वाटतं की माझं आयुष्य महत्वाचं आहे, माझा मुलगा महत्वाचा आहे, नवरा महत्वाचा आहे, तर त्यासमोर ह्या गोष्टी मला काहीच वाटत नाहीयेत. त्यांनी स्वतःचे केस रिमूव्ह केले, मला फोटो पाठवले की बघ मी हा पोर्टफोलिओ माझा शूट केलेला आहे. आणि खूप आनंदात त्यांनी पूर्ण ती जर्नी केली आणि ते खूप छान लाईफ जगतात. तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा काय चांगली गोष्ट असू शकते. अगदी खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. आशाजी मला जरा आता अजून पुढे जायचंय. तुम्ही ऍक्सिडेंटल लेखक आहात असं तुम्ही स्वतः म्हणता, पण
मला 100% खात्री आहे की तुम्ही आता थांबणार नाही आहात. Yes. तर काही नवीन येतंय का? लवकरच मला वाचायला मिळेल? नक्कीच सर, एक 6 महिन्यात आपलं एक नवीन पुस्तक येत आहे बर आणि तेही खूप वेगळ्या विषयावर आहे. मी बर तो विषय सांगणार नाही आता, बर पण एक खूप वेगळ्या विषयावर आहे आणि मी पण खूप एन्जॉय करते ती पूर्ण प्रोसेस जी आहे. मस्त एक वेगळ्या विषयावर पुस्तक येईल आपलं आता. बर बर कधी? 6 महिन्यात? 6 महिन्यात येईल सर. बर, म्हणजे कथा, कादंबरी? कादंबरी. कादंबरी. कादंबरी आहे. ओके, ग्रेट 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 ग्रेट. तुमच्या जर्नी बद्दल आपण बोललो, तुमच्या पुस्तक लिखाणाच्या जर्नी बद्दल आपण बोललो, पुस्तकानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं हे आपण बोललो. एक खूप मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे मार्केटिंगचा. ऍक्च्युली सर, मी खूप नशिबान आहे, मला इरा पब्लिकेशन सारखं पब्लिशिंग हाऊस भेटलं. त्यांचं नावच एवढं चांगलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता खूप छान छान पुस्तकं त्यांची येत आहेत. तर माझं 50% काम तर प्रकाशन हाऊसनीच झालं तिथे आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीने पब्लिसिटी पण केली आणि बाकी उरलेलं काम सर वाचकांनी केलं. बर, आपण जसं म्हणतो MLM म्हणतो, मल्टी लेव्हल मार्केटिंग, माउथ टू माउथ पब्लिसिटी. तर मला वेगळं काही करायची गरजच नाही पडली. उलट आता मी फेसबुक ओपन केलं तर लोकांनी मला टॅग केलेलं असतं की कोणी कॅन्सर पेशंटने त्याचा फोटो टाकला तर त्याच्या खाली कमेंट असते की आशा नेगीला कॉन्टॅक्ट करा. बर, म्हणजे जे वाचक आहेत त्यांनीच हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवलं. बरोबर. बरेच जणांचं येतं की आम्ही हळदी कुंकूला हे पुस्तक गिफ्ट देतो एकमेकांना. मध्यंतरी रक्षाबंधनसाठी सुद्धा काही लोकांनी माझ्याकडून पुस्तकं घेतली की मला बहिणीला हे पुस्तक द्यायचं. बर बर. तर त्यासाठी वेगळे एफर्ट्स मला काही घ्यायची गरजच पडली नाही. ओके ओके, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात हो, खरंच मी की भाग्यवान आहे. मार्केटिंगसाठी तुम्हाला काही वेगळं करावं लागलं नाही. तर अशाची मला एका दुसऱ्या टॉपिक कडे जायचंय की कॅन्सर झाला की ट्रीटमेंट आली की पैसे आले, तर या सगळ्याची कॉस्ट किती असू शकते, असते? आम्हाला जरा त्याच्याबद्दल सांगाल का? ऍक्च्युली कॅन्सर हा आजार असा आहे ना की त्याची कॉस्ट ही जास्तच जाते पूर्ण ट्रीटमेंटची. बर. आता माझी जी पूर्ण ट्रीटमेंट झाली मी थोडी लॅविश पद्धतीनेच घेतली होती, कारण मी बाकी सगळ्या गोष्टी माझा विचार केला होता की लॅविश का कम्फर्टेबल? कम्फर्टेबल, लॅविश सुद्धा आणि कम्फर्टेबल सुद्धा. ओके. कारण मी एकच विचार केला होता की आयुष्यभर आपण काम केलेलं आहे, तर एखादे कपडे घेताना किंवा शूज घेताना आपण 4 शॉप फिरतो. बरोबर. तर जिथे आपला आयुष्याचा प्रश्न आहे तर तिथे आपण ह्या गोष्टी आपल्या कम्फर्टचा विचार करायलाच पाहिजे. ओके. तर माझी ट्रीटमेंट खूप मला महागात गेली, पण ही ट्रीटमेंट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा होते आणि खूप चांगल्या फॅसिलिटी ह्याच्यामध्ये आहेत. काही योजना गव्हर्नमेंटच्या आहेत पण त्यांची माहिती लोकांना नाहीये. बरोबर. तर प्रॉपर आपण ती माहिती घेतली तर आपल्याला ट्रीटमेंट खूप स्वस्त मध्ये पण मिळते. बर बर. पण बॉलपार्क फिगर जर आपण म्हणालो, म्हणजे यू वर सफरिंग फ्रॉम ब्रेस्ट कॅन्सर, सो त्याची बॉलपार्क फिगर जर आपण पकडली तर ती काय असू शकते? माझं म्हणजे 40 प्लस गेला, माझा 40-45 प्लस गेला, पण त्याच्यामध्ये कॅन्सर ट्रीटमेंट बरोबरच माझ्या हाताचा जो प्रॉब्लेम झाला होता, पॅरालिसिस झाला होता, त्याचा पण बराच खर्च माझा वाढला. आणि माझा कॅन्सर कसा की हा 3rd स्टेज माझं क्रॉस झाली होती आणि माझं HR, PR आणि HER2 पॉझिटिव्ह होतं. म्हणजे माझा कॅन्सर हा अग्रेसिव्ह कॅन्सर होता जो बॉडीमध्ये खूप फास्ट वाढला जातो. तर माझं टार्गेटेड थेरपी मला घ्यावी लागली की जी प्रत्येक थेरपी 1 लाखाची असते. आणि ते 17 मला तसे टार्गेटेड थेरपी घ्यावे लागले, तर माझे 17 लाख तर माझे इथेच झाले. बरोबर. पण ह्या ट्रीटमेंट मी प्रायव्हेट मध्ये घेतल्या होत्या म्हणून थोड्या कॉस्टली होत्या. तर तुम्ही साध्या हॉस्पिटलमध्ये जर गेलात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्यांच्या योजना जर घेतल्या तर 15 ते 20 लाख तर तुम्हाला खर्च होतो सर. आणि ते टाटा हॉस्पिटल आता मुंबई मधलं आहे, तिथे त्या बऱ्याच ट्रीटमेंट कमी मध्ये सुद्धा होतात. बर 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 बर. आता तुम्ही टाटा हॉस्पिटलचं मगाशी नाव घेतलं, जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा तुमची ट्रीटमेंट जी आहे ती सगळी पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये झाली. ओके. असं वाटलं नाही का की मुंबई खूप जवळ आहे, खूप ऍक्सेसिबल आहे, माइट बी तिथे फॅसिलिटीज चांगल्या असतील, थोडे पैसे वाचतील, असं वाटलं नाही आणि पुण्यातच ट्रीटमेंट सगळी घेतली गेली? सर ऍक्च्युली मी प्रॉपर पुणेकरच आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते. आणि काय होतं ना, जेव्हा अशा काही ट्रीटमेंट आपण घेतो तर आपल्या कम्फर्ट झोनचा पण विचार करतो की जाणं येणं आहे, बाकी गोष्टी सगळ्या मॅटर करतात. परत फॅमिली आहे, मुलांकडे आपलं लक्ष द्यायचं. बरोबर. तर आणि पुण्यामध्ये इतक्या छान ह्या ट्रीटमेंट आहेत ना की मी म्हणून तिथे विचार केला की ही ट्रीटमेंट आपण इथेच कंटिन्यू करूया आणि मला चांगली ट्रीटमेंट इथे भेटली. ओके ओके. पण मी लहानपणापासून पुढे बघतोय,
तुमच्या आठवणीतलं पुढं कसं होतं? कारण तुम्ही म्हणालात की 1 वर्षाच्या तुम्ही जेव्हा होतात तेव्हापासून तुम्ही पुण्यात आहात. येस येस. तर ते कसं पुणं होतं त्यावेळेस? सर एक म्हणच आहे, पुणं तिथं काय उणं. एक पुण्याला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे सर्टनली. आणि खूप छान आहे सर. पुणं मला वाटतं की स्वर्ग आहे. जसं आपण काश्मीरला म्हणतो स्वर्ग आहे, तसं पुणं पिंपरी चिंचवड एक स्वर्गच आहे कलाकारांसाठी. तिथे इतक्या छान कलांचं पूर्ण माहेरघर आपण म्हणतो ज्याला. आणि माझं बॅकग्राऊंड असं होतं की मी कॉलेजमध्ये असताना, मी DY पाटील कॉलेजमध्ये होते, तर मी शिकताना मॉडेलिंग सुरू केलं आणि नाटकात काम करायचे आणि त्यात पुण्यात राहतो आपण, तर ह्या गोष्टी सगळ्या आल्यात आणि त्याच्यामुळे मला खूप चांगलं एक वातावरण निर्मिती तिथे झाली माझ्या अभिनय क्षेत्रासाठी. पण मी बरंच मॉडेलिंग केलं. इव्हन माझं होम प्रोडक्शन होतं. होम प्रोडक्शन मध्ये मी मस्त रे मान्या, बायकोचे घोटाळा अशी आम्ही बरीच नाटकं केली. 150 त्याचे प्रयोग केले. फॅन्टॅस्टिक. इव्हन सर मी मिस महाराष्ट्र होते, मिसेस महाराष्ट्र होते, वेस्ट इंडिया झाले. तर मॉडेलिंग पण भरपूर काही मी असाइनमेंट्स केल्या. ओरा डायमंडचे फोटोशूट केले, कॅटलॉग साठी मी फॅशन शो केले होते त्याचे बरे. तर पुणे म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे सर आणि प्राऊड आहे. पुणे म्हणजे ऑब्व्हियसली प्राऊडच आहे. आता तुम्ही म्हणालात की थिएटर पासून तुमची जर्नी चालू झाली, त्याच्यानंतर तुम्ही प्रोडक्शन मध्ये गेलात आणि पुण्यात परत तुम्ही. हे सगळं म्हणजे असं जुळून आलेलं आहे. ओके, तर मला एक जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, थिएटरचं स्थान काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये? थिएटरचं स्थान मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स सांगते सर. नक्कीच. थिएटर करता करता मी काही हिंदी मूवी पण केल्या. आणि एक मनात एक कमीपणा असतो थिएटर करणाऱ्यांना की आपण थिएटर करतोय तर थिएटरला इम्पॉर्टन्स आहेत का नाही. पण एक हिंदी पिक्चर करताना शक्ती कपूरजी होते आणि बाकी सगळ्या आर्टिस्टशी कम्युनिकेशन चाललं होतं की आप क्या करते हो मॅडम, आप क्या करते हो. आणि बाकीच्यांचे एक्सपिरियन्स असे होते की आम्ही हिंदी मूवी एवढ्या केल्यात, हिंदी सिरियल करतोय, बरेचसे झीचे प्रोग्राम करतोय. मग मला विचारलं आप क्या करते हो. मी म्हणलं सर मी थिएटर करते हो छोटे मोठे. सर शक्ती कपूरजी उठून उभे राहिले आणि म्हणले मॅडम थिएटर छोटा नहीं होता है, थिएटर सबसे बड़ा होता है. ग्रेट. तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सर थिएटर आर्टिस्टला खूप महत्व आहे. आणि इव्हन आपण आता बघतोय की हिंदीमध्ये सुद्धा मराठी थिएटरच्या लोकांना एवढे इम्पॉर्टन्स मिळतात, रोल मिळतात, कारण त्यांना प्रॅक्टिसची गरज असत नसते, ते रिटक घेत नाहीत. कारण 3 तास स्टेजवर उभं राहून बोलणं बरोबर ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि चांगलं आहे सर, थिएटर बेस हा ऍक्टरसाठी खूप महत्वाचाच आहे. ओके 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 ओके. तो आपण मगाशी चर्चा केली की एक बॉलपार्क फिगर जी कॅन्सर ट्रीटमेंट जी आहे ती आहे साधारण 10-15 लाखाच्या आसपास. ओके, मला सांगा आशाजी की आपण नॉर्मली सगळेजण हेल्थ इन्शुरन्स घेतो, तर तो हेल्थ इन्शुरन्स आणि कॅन्सर हे कसं काय गणित आहे याच्या मागचं? सर आपल्या इथे ना अजून ह्या गोष्टी आहे ना, हे कन्सेप्ट क्लिअर नाहीत लोकांना. मी माझ्या कॅन्सर जर्नी नंतर बऱ्याच लोकांना कन्व्हिन्स करते की तुम्ही पॉलिसी काढा. त्यांचं एक म्हणणं असतं की आम्हाला काय होणार आहे. लोकांना काय वाटतं की आपण अमृत पिऊन आलेलो आहोत, आपल्याला काहीच होणार नाही. तर पॉलिसी आहे ना एक नियोजन आहे फ्युचरचं. आणि आपले मध्यमवर्गीय लोक तुम्ही विचार करा की आपण किती पैसा बाहेर साईडला काढून ठेवतो, कधीच नाही करत की एखादी अडचण आपल्याला फ्युचरमध्ये येणार आहे तर आपण एक सेव्हिंग करू, इन्कम मधले 20% आपण साईडला काढू. ही आपली मेंटॅलिटीच नाहीये. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने 30 ते 40 लाखाची प्रत्येकाची पॉलिसी असलीच पाहिजे. आणि खूप महाग नाही आहेत. आता इव्हन जो नवीन आता चेंजेस झालेले आहेत, 18% टॅक्स हा कमी केलेला आहे इन्शुरन्सवर, म्हणजे जीएसटी म्हणताय. जी. आणि काय आहे ना, गव्हर्नमेंटला सुद्धा कळाले की वाढते जे डिझीज आहेत त्याच्यावर जर कंट्रोल ठेवायचा आहे आपल्याला, तर लोकांना पॉलिसी खूप महत्वाच्या आहेत. आणि ह्याच्यावरचे जे टॅक्सेशन कमी केले तर जास्तीत जास्त लोक त्याचा फायदा घेतील. इव्हन मला असं म्हणायचंय की इथे फक्त अशिक्षित लोक नाही सर, शिकलेली सुद्धा लोक असतात. त्यांचा ग्रह काय असतो आयटी मधले की हमारा कंपनी का पॉलिसी आहे ना. बरोबर. पण अहो तुमचा जॉब जेव्हा जातो कंपनीत, तुम्ही कधी ना कधी रिटायरमेंट होणार आहात, रिटायर होणार आहात, तर त्याच्यानंतर तुमचं काय पॉलिसी पाहिजेच ना. आणि त्यात आपलं एज झालेलं असतं 45-50 आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॉलिसी खूप महाग मिळतात. तर माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे की पॉलिसी ही गरज आहे काळाची. उद्या काय होईल आपल्याला माहित नाहीये, पण त्यासाठी तयारीत राहणं हे तर आपल्या हातातच आहे. त्याच्यामुळे थोडं सेव्हिंग करा. तुमच्या मोबाईलसाठी, लक्झरियस मोबाईलसाठी, बर्थडेसाठी तुम्ही खर्च करता, तसंच पॉलिसीसाठी सुद्धा तुम्ही एक सेव्हिंग करून पॉलिसी काढून घ्या. सो आपण इन्शुरन्सच्या इम्पॉर्टन्स बद्दल बोललो, पण जेव्हा एखादा कॅन्सर पेशंट आहे जो ऑलरेडी त्याच्याकडे पॉलिसी आहे,
तो जेव्हा इन्शुरन्स कंपनीमध्ये जातो वर्सेस नॉर्मल एखादा आजार झालेला माणूस जातो, तर इन्शुरन्स कंपनीज काही वेगळी ट्रीटमेंट देतात प्रायोरिटी बेसिसवरती कॅन्सर पेशंटसाठी काही आहे? कसं असतं की प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीवर ते डिपेंड आहे. आणि मला एक इथे सांगावंसं वाटेल की तुम्ही ऑनलाईन कोणत्याही पॉलिसी घेऊ नका. कारण ऑनलाईन हा पॉलिसी जरी आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये मिळतात, तरी जेव्हा तुम्हाला एखादा डिझीज होतो तेव्हा तुम्ही फॉलोअप कोणाला करणार? कारण आपण तेव्हा माइंडसेट आपला तो नसतोच. एखादा प्रस्तावित कोणी एजंट असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे अप्रुव्हल तुम्ही आम्हाला घेऊन द्या. कारण आपण एक तर कसं फॅमिली पण बिझी असते पेशंटच्या मागे, आणि पेशंट शुद्धीत नसतोच की काय चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जर प्रॉपर एखाद्या एजंट कडून पॉलिसी घेतली तर तुम्हाला खूप मदत होते की तो फॉलोअप घेणं कंपनीसाठी, प्री अप्रुव्हल घेणं. तर एखाद्या प्रस्थापित लोकांकडून आपण पॉलिसी घेतलेली असेल तर त्याचा फायदा खूप होतो. ओके ओके ओके. मला आता थोड्या वेगळ्या एका मुद्द्याकडे जायचंय की तुम्ही म्हणालात 1 फेब्रुवारी 2023 त्या दिवशी तुम्हाला ती गाठ लागली आणि इव्हेंच्युअली ते डायग्नोज झालं की तुम्हाला कॅन्सर झालाय. ओके, तर समजा कोणाला कॅन्सर झाला तर व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू कन्सिडर मला कॅन्सर झाला ह्याच्यानंतर? एक तर एक्सेप्टन्स, स्वीकारणं, आणि दुसरा म्हणजे डॉक्टर. येस, तुमचा डॉक्टर ह्या ट्रीटमेंटमध्ये इतका महत्वाचा आहे. तुम्ही प्रायव्हेट मध्ये ट्रीटमेंट घेताय का गव्हर्नमेंट मध्ये ट्रीटमेंट घेताय हे मॅटरच करत नाही. तुमचा म्हणजे ट्रीटमेंटचा फ्लो हा तुमचा डॉक्टर ठरवणारा असतो. त्याच्यामुळे डॉक्टरची निवड सगळ्यात महत्वाची आहे. त्यासाठी आता बरेचसे प्रश्न मला विचारतात लोक की आपण ही निवड कशी करायची. आपल्याकडे गुगल आहे, गुगल रिव्ह्यू आहेत, आणि आता ओपन अप सगळेजण होतातच. ते त्यांचे एक्सपिरियन्स वाचा, त्यांना रेटिंग किती आहे ते बघा. त्याचं काय होतं ना की आजार म्हटलं की आपण काही विचारच करत नाही. जसं आज एक कपडे घेण्यासाठी मी मगाशी पण म्हणलं की आपण 4 दुकानं फिरतो, पेशन्स ठेवतो ना आपण, की जेपर्यंत आपल्या चॉईसची एखादी गोष्ट भेटत नाही, आवडीची भेटत नाही, तोपर्यंत आपण खर्च करत नाही. तर आजार ही तसाच आहे. तुमचा कम्फर्टपणा बघा, इव्हन प्रॉपर तो डॉक्टरला तेवढं नॉलेज आहे का नाही ते पण खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही चांगला प्रॉपर एक डॉक्टर बघता, पुढचा प्रवास, पुढची जर्नी तुमची खूप सोपी होऊन जाते. आता जसं माझ्या जर्नीमध्ये एक प्रॉब्लेम मला झालता की माझा डॉक्टर चुकीचा मी निवडला. इव्हन त्याचे रिव्ह्यू काही माझ्याकडे चांगलेही आले होते, पण मी चांगले आले होते कारण मी जसं सांगितलं की 2-3 माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी मला सजेस्ट केले की ह्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर चांगला आहे, बघ तू. आणि नंतर मी काय होतं, कधी कधी गोड बोलण्याला आपण भुलतो, आणि तसंच माझ्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये झालं. पण जेव्हा माझं आधी अपॉइंटमेंट न घेता भेटणारा डॉक्टर, जेव्हा माझी सर्जरी झाली, माझ्या हाताला पॅरालिसिस त्यांच्या चुकीमुळे झाला, त्याच्यानंतर तो डॉक्टर मला कधीही भेटला नाही. म्हणजे जरा आम्हाला इन डिटेल सांगणार? माझं सर्जरी झाली ब्रेस्ट कॅन्सरची. माझे 27 लम्स काढले गेले, गाठी काढल्या गेल्या ब्रेस्टमधून. तर माझ्या केसमध्ये काय होतं की जेव्हा तुमचा HR-PR HER2 पॉझिटिव्ह असतो, तेव्हा एक हे असतं की तुमची ब्रेस्ट रिमूव्ह करणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं, कारण परत तो कॅन्सर तुम्हाला स्प्रेड होऊ नये म्हणून. पण त्या डॉक्टरने मला सांगितले काही गरज नाहीये ग, आपण सेव्ह करू. इव्हन मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण डॉक्टरांना सांगितलं की मी एवढी इमोशनल माझ्या ब्रेस्टसाठी नाहीये, तुम्हाला जर वाटलं की काही जास्त आहे तुम्ही डिसिजन घेऊ शकता, रिमूव्ह करू शकता. पण त्यांनी ते डिसिजन घेतलं नाही. सेकंड थिंग, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका टाइमला 4 OT चालू असतात. मी त्यांना विचारलं की डॉक्टर तुम्हीच माझं सर्जरी करणार आहात? ते हो म्हणले. पण नंतर मला कळालं की ते त्यांच्या OT मध्ये बसून बाकीचे नवीन अजून काइंड ऑफ बकरे बघत होते. आणि माझी सर्जरी चुकली. माझं C5-C6 डॅमेज झाली सर, त्याच्यामुळे माझ्या हाताला पॅरालिसिस झाला. C5-C6 म्हणजे काय? आपली एक शीर असते, आणि जेव्हा आपण लम्स सगळे काढले जातात तेव्हा थोडं केअरफुल ते काढायला लागतात. कॅन्सर पेशंटला बघा, आता जसा माझा हात अजूनही हा सुजलेला आहे, हा त्रास, तो त्रास आपल्याला होतोच, पण पॅरालिसिस कधीच हाताला होत नाही सर. माझ्या हाताची मुवमेंट, म्हणजे माझा हा हात होता ना, मला असा करायला लागायचा, असा मला असा ठेवा, म्हणजे फक्त फिंगर्स हलत होते. आणि त्याच्यामुळे मला इतका, म्हणजे माझी कॅन्सरची ट्रीटमेंट बाजूला राहिली, आणि माझं हाताचंच माझ्याकडे 15 लाख रुपयेपर्यंत माझ्या हाताला खर्च झाला. म्हणजे कॅन्सरचा खर्च वेगळा आणि ह्याचा खर्च, कारण मला 2 टाइम ह्याला फिजिओ घ्यावी लागली, जाणं येणं, आणि सगळं म्हणजे काय होतं की
तो टाइम माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल होता, की एक फिट पर्सनला जेव्हा त्याचा हातच काम करत नाहीये, बरोबर आहे. घरात 2 लहान मुलं आहेत, कधी मेड येते कधी येत नाहीये, बरोबर आहे. तर तो सगळ्यात हॉरेबल फेस होता माझ्यासाठी. आणि ह्याच्यामुळे माझ्या हाताला प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे काय झालं, की आम्ही केमो आम्हाला घ्यायच्या होत्या, पण तो फ्लो सगळा बिघडत गेला. जर केमो मी दुसऱ्या हातात घेणार तर ह्या हाताला पण मला त्रास होणार, मग मी काम कसं करणार. मग आम्ही रेडिएशन, त्या डॉक्टरने मला सजेस्ट केले की तुम्ही रेडिएशन घ्या. आणि तो फ्लो मॅच नाही केला किंवा ट्रीटमेंटचा फ्लो कसा पाहिजे होता, की पहिलं केमो, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सर्जरी, 1 महिन्यानंतर रेडिएशन. पण हा डॉक्टरने माझी सर्जरी आधी केली, सर्जरीमध्ये हाताला प्रॉब्लेम झाला, नंतर रेडिएशन घेतल्यावर माझी पूर्ण जखम मला झाली एवढी. कारण आपण एक टाइम पिरियड जो असतो तो आपण घेतलाच नाही, दिलाच गेला पाहिजे. हो. आणि त्याच्यामुळे सर मी 70 दिवस पीसफुली झोपू शकले नाही. 70 दिवस, 70 डेज. जस्ट इमॅजिन, हा हाताचे तुमचे मुवमेंट नाही, त्याच्या खाली जखम आहे, मला हा हात असा घेऊन चालायला लागत होतं. बरोबर. आणि रात्री जर तो चिटकला तो सर, माझ्या बेडशीटवर ब्लड असायचं, माझ्या पांघरुणावर पूर्ण रक्त असायचं, सकाळपर्यंत त्याच्यावर पूर्ण येलो कलरचं एक आवरण तयार झालेलं असायचं. आणि हे सगळ्यात जास्त पेनफुल होतं, की ज्याची चूक नव्हती, ज्या हाताची, जे व्हायला नको होतं त्या गोष्टी झाल्या. म्हणजे जर मी आज कॅन्सर पेशंटसाठी काम करते तर त्याचं रिझन एकच आहे, ज्या गोष्टी माझ्या चांगला डॉक्टर न भेटल्यामुळे मला सहन कराव्या लागल्या, ते बाकी पेशंटला होऊ नये, ते त्याच्यातनं जाऊ नयेत. असे बरेचसे पेशंट आम्ही तिथून वाचवलेले आहेत, 40-50 लोकांना तिथून. कारण काय होतं, की पैसा जातो, पण त्याच्यापेक्षा तुमचं आयुष्य खूप महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आज एक बॉडी पार्ट आहेत, प्रत्येक पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या 3 ते 4 लाखांसाठी हे डॉक्टर असे ऑपरेशन करतात. ठीक आहे, तुमचं ते प्रोफेशन असेल, काही पण असेल, पण थोडं तरी तुम्ही पेशंटचा विचार केला पाहिजे. बरोबर. कारण त्यांचं पूर्ण लाईफ त्याच्यावर आहे. विचार करा की त्या डॉक्टरकडून मी असे पण काही पेशंट आलेत की ज्यांचं माउथ कॅन्सर झालाय, त्यांनी त्यांची टंग पण शिवून टाकली निग्लिजन्समुळे. 7 वर्ष ते लोक जेवू शकले नाहीत. 7 वर्ष. सर मी थोडं इमोशनल होते, कारण काय होतं ना, आपल्याला झालेला त्रास आपण सहन करतो, पण जेव्हा मी त्या पेशंटला भेटते ना सर, त्यांना जेव्हा डेंटिस्ट कडे गेले तर डेंटिस्टने त्यांना सांगितलं की तुमची टंग शिवली गेलेली आहे. आणि त्या पेशंटला डॉक्टरांनी आधी काय सांगितलं होतं, की तुमचं छोटंसं ऑपरेशन आहे, काही नाही हो, लगेच होईल. आणि जेव्हा ते पेशंट बाहेर आलं, त्यांचा अर्धा जबडा कट केला होता, त्यांचे नातेवाईक ते बघून बेशुद्ध पडले. अच्छा, मी काय म्हणते की कमीत कमी आमचं एवढं तरी हे आहे की तुम्ही आम्हाला सांगू शकता नक्की तुम्हाला काय झाले. सर, माझं रिपोर्ट जेव्हा झाले त्याच्यामध्ये बायोप्सीमध्ये सगळं कळतं. तुम्हाला कॅन्सर कोणता आहे, कितव्या स्टेजचा आहे, पेट स्कॅन मध्ये कळतं की तो कुठे कुठे पसरलेला आहे. माझ्या डॉक्टरनी हे सगळे रिपोर्ट बघून सुद्धा मला सांगितलं नाही. मला म्हणले काही नाही ग, खूप छोटंसं ऑपरेशन आहे, तुझं ऑपरेशन झाल्यानंतर 2 ते 3 रेडिएशन तुला घ्यावे लागतील. हाईट तर तेव्हा झाली की जेव्हा मी डॉक्टर चेंज केला माझा आणि रेडिएशन डिपार्टमेंटमध्ये गेले, तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम, तुमच्या हार्टमध्ये 2 लम्स अजून आहेत, आपण ते टार्गेट थेरपीने आपण टार्गेट करू. सॉरी, काय म्हणलं? तुला 2 लम्स अजून आहेत. म्हणजे हे सर्जरीच्या नंतर. आणि हे डॉक्टरने मला सांगितलं नव्हतं, जे की पेट स्कॅनवर सगळं कळतं. सर, एवढा निग्लिजन्स आपण किडामुंगी तर नक्कीच नाहीये. बरोबर. आज एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी जाते तेव्हा खर्च तर मी ठीक आहे ना, मी खर्च करायला तयार होते, पण तुम्ही खरं आम्हाला सांगा ना. सर, माझ्या जागी जर एखादी व्यक्ती असती जी कमकुवत मानाची असती, तिथेच ती अर्धी गेलीच असती ना. माझ्या हार्टच्या 2 लम्स आहेत, ते मलाही माहिती आहेत की ऑपरेशन मधून काढता येणार नाही, पण आम्हाला ऍज अ पेशंट तुम्ही आम्हाला सांगू तर शकता. बरोबर. तर एवढे हे असे निग्लिजन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर कोणता डॉक्टर निवडताय तर त्याचे गुगल रिव्ह्यू घ्या, त्या डॉक्टर बद्दल चौकशी करा, कारण तुमचं आयुष्य तुम्ही अशा एका खाटिकाकडे देऊ नका की त्याचं ते बिझनेस आहे, फक्त कापाकापी करायची आणि 3-4 लाख रुपये कमवायचे. हे खूपच भयानक आहे. आणि म्हणजे असं होतं हे आम्हाला माहितीच नाही. सर, कॅन्सर पेशंटमध्ये मी आतापर्यंत जेवढ्या पेशंटला भेटले ते 82 म्हणजे आपण 80% म्हणू शकतो, 80 to 85% ट्रीटमेंट चुकलेलं असतं. कारण ह्या प्रोफेशन झालंय ना सर. काय होतं की जर एखाद्या सर्जनकडे आपण गेलो तर तो काय करणार, पहिलं कट करणार ना. सर्जनचं कसं असतं, जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट केली की हा पेशंट परत माझ्याकडे येईल का नाही त्याला माहित नसतं. तर आलेला पेशंट आहे तो डायरेक्ट स्ट्रेचरवर घ्यायचा आणि कट करून टाकायचा.
ओके ओके ओके. म्हणजे हे सगळं कमर्शियल आहे हे का? सगळं कमर्शियल आहे सर. मी म्हणते ना, मी माझ्या मिस्टरांना न सांगायचं कारण एकच होतं हम्म, की इथे इमोशनली विचार करायचा नाही. हम्म. आता सर्वसामान्य लोक काय म्हणतात, डॉक्टर देव बरोबर आहे. प्लीज काही पण करा, जागा विकतो, घर विकतो, पण हो. आमच्या माणसाला बरं करा. बरोबर. तर तिथे तुम्ही डीलच केलं पाहिजे. हम्म. तिथं तुम्ही प्रोफेशनलच म्हणजे प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. बर. आणि ह्या सगळ्या खूप महत्वाच्या आहेत. मी प्रॅक्टिकल विचार केला, त्याच्यामुळेच मी सगळ्या गोष्टीशी सर्व्हाइव्ह करू शकले. बर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रायव्हेट मध्ये घेताय का गव्हर्नमेंट मध्ये घेताय, इमटेरियल. नाही, डॉक्टर इज द मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. येस. आता जी माझी डॉक्टर होती रेश्मा पुराणिक सर, त्यांनी आपण म्हणतो ना एखादं काम करताना ब्ल्यू म्हणजे या सेकंड डॉक्टर. या सेकंड डॉक्टर. ओके. तर ब्ल्यू प्रिंट आपण म्हणतो ना की जी माझ्या ट्रीटमेंटमध्ये मिसिंग होती ती मला त्यांच्याकडे कळाली. माझा आधीचा डॉक्टर जसं मी म्हणेल ना की अच्छा हे नको असं करू का, हा कर. ऍक्च्युली काय होतं ना, आपण ह्या लोकांकडे का जातो, कारण त्यातले ते तज्ञ असतात. बरोबर. आता आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगा ना की असंच पाहिजे. माझ्या डॉक्टर रेश्मा पुराणिकनी मला सांगितलं की तुला अशी ही ट्रीटमेंट करायची आणि अशी करावीच लागेल. त्या स्वतः एवढ्या फर्म होत्या की त्या म्हणल्या आशा तुझी ट्रीटमेंट चुकली आहे, मला वाईट वाटतंय, पण ठीक आहे, काय झालं कसं झालं तो विचार करण्यापेक्षा आपण हे कसं निस्तारू शकतो ते बघूया. आणि सर माझ्यासमोर माझ्या 6 ते 7 महिन्याची ट्रीटमेंटचा आम्ही ब्ल्यू प्रिंट तयार केली. आणि ती एवढी व्यवस्था आम्ही मॅनेज केली की लास्ट माझं म्हणजे जेव्हा केमो संपली त्याच्यानंतर सर माझं पेट स्कॅन केलं, माझं क्लिअर आलं होतं. म्हणजे 3rd स्टेज क्रॉस झालेला कॅन्सर जो 2023 फेब्रुवारीमध्ये डिटेक्ट झाला, तो सप्टेंबर मध्ये माझा क्लिअर झाला होता. 8-9 महिन्याची ही जर्नी आहे सगळी, जी आपण पुस्तकात कव्हर केली. म्हणजे लोकांना वाटतं ना की खूप मोठी जर्नी आहे, पण मी त्याच वर्षी एंट्री पण केली असेल तिथे आणि मी एक्झिट पण केली त्या आजारातून. ओके 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 ओके. मगाशी तुम्ही म्हणालात की तुमचे जे मिस्टर आहेत, यजमान आहेत, ते खूप इमोशनल आहेत, बरोबर आहे. पण ऑफ स्क्रीन बोलता बोलता मला असं कळलं की तुम्हाला 2 लहान मुली पण आहेत. जी सर. माझ्या मते एक 10वीत आहे, एक 3री-4थीत आहे. तर त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्या रिएक्शन्स कशा होत्या? सर तेव्हा तर माझी मोठी मुलगी 7वीत होती आणि लहान LKGला होती. बर. तर जेव्हा म्हणजे माझी सर्जरी झाल्यानंतर मी तिला सांगितलं की मला असा कॅन्सर झालेला आहे आणि म्हणलं आपण काही पप्पांना आता सांगत नाहीये. आणि का सांगत नाही मी तिला ते कन्व्हिन्सही केलं. ओके. तर ती काहीच बोलली नाही. 2 दिवसानंतर ती माझ्यापाशी आली आणि म्हणली की आताची मुलं गुगल सर्च करणारी, ती म्हणली मम्मा टेन्शन घेऊ नकोस, ब्रेस्ट कॅन्सर हा 100% बरा होतो आणि आपल्या इंडियामध्ये खूप चांगले ह्याच्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज. सर मला इतकं छान वाटलं की एक जी मुलगी आतापर्यंत जिला मी सांगत होते, समजत होते, तीच मला येऊन माझं बूस्ट करते मला की मम्मा तू बाहेर पडशील. इव्हन एकदा माझी फर्स्ट केमो झाली आणि काही आपल्याला गैरसमज असतात, त्याच्यामुळे मला लूज मोशन इतक्या वाईट पद्धतीने झाले की 4-5 दिवस मला ते आयुष्यातले आठवती नाहीये. तर कुठे ना कुठे आपण कितीही काय झालं तर थोडं इमोशनल होतो, वैतागतो. मी असेच एकदा बसले होते, माझे डोळे नम होते, माझी मुलगी माझ्यापाशी आली, म्हणे मम्मा क्या हो गया. तिला मी म्हणलं की बेटा मुझे बहुत तकलीफ हो रही, मुझे सहन ही नहीं हो रहा है. तिने फक्त मला स्टेअर केलं आणि मला म्हणले की मम्मा आप आपके माइंड को मैसेज ही मत दो ना कि आपको तकलीफ हो रही है, अब बताओ ही मत ना की तकलीफ हो रही है. म्हणजे काय हे एक्झॅक्टली काय आहे? मी माझी मुलं कधी काही झालं, त्यांना त्रास झाला किंवा पडले, रडायला लागले, तर मी त्यांना म्हणते माइंडला सांगूच नका ना की तुम्ही पडलाय, त्याला कळणारच नाही तुम्हाला त्रास होतोय. ओके. तर जे मी तिला सांगितलं होतं ती तेच मला सांगत होती. आणि जिथे मी कमजोर पडले तिथे माझ्या मुलांनी मला इतका सपोर्ट दिला आणि खरंच खूप गरजेचा असतो. म्हणजे कधी कधी आपण खूप लेट गो करतो की ही मुलं लहान आहेत, त्यांना काय कळतंय, पण सर त्यांच्या मनात खूप काही गोष्टी चालू असतात. जेव्हा माझं आपलं पुस्तक प्रकाशित झालं तिथे तिने पण स्पीच दिलं आणि तेव्हा मला कळालं की ती किती टेन्शन मध्ये होती. ती म्हणते की जब मेरे मम्मी को कैंसर डिटेक्ट हो गया तो हम बहुत डर गए थे, हमको पता नहीं चल रहा था कि हमने क्या करना है. आणि तिने कधीच ती गोष्ट मला दाखवली नाही सर. म्हणजे तिचं एक 5 मिनिटाचं स्पीच मध्ये ती कंटिन्यू रडत होती. पण म्हणते की मेरी मम्मी ने मुझे हमेशा हौसला दिया कि हम इससे बाहर आ सकते हैं. और ताकत क्या होती है मेरे मम्मी को देख के मुझे पता चली कि इंसान कितना खुद के लिए स्ट्रॉन्ग हो सकता है. मी म्हणलं ना आपल्याला आपले आजार किंवा अडचणी कधी रडवत नाही, आपल्याला इमोशन्स रडवतात सर, प्रेम रडवतं. माझ्या हाताचे जेव्हा मुवमेंट नव्हते तेव्हा माझी मी ऑफिसला चालले होते, माझी छोटी मुलगी पळत आली माझ्यापाशी आणि स्माइलीचा एक बॉल दिला जो डॉक्टरांनी मला दिला होता, तो येलो कलरचा. येस.
ती म्हणती मम्मा ये लेके जाओ, हम्म. म्हणती कम से कम कोशिश तो करो प्रेस करने की, नहीं होगा तो हम तो है आपको हेल्प करने की. काय आहे ना, एखादं मोटिवेशनल स्पीकरचं ऐकण्यापेक्षा मोटिवेशन आपल्याला जेव्हा घरातून मिळतं ना आणि एक लहान मुलांकडून, तर सर खूप सोपी जर्नी होते आपली. बर बर बर. आशाताई खूप इमोशनल झालाय. पाणी वगैरे प्यायचं असेल तर प्लीज यू कॅन गो अहेड. थँक्यू. मला थोड्या वेगळ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जायचंय. मला माहित नाही मी जो शब्द वापरणार आहे तो योग्य का चूक आहे. मी त्याला सेलिब्रिटी कॅन्सर म्हणतोय. ओके, म्हणजे काय, जे कोणी सेलिब्रिटीज आहेत त्यांना कॅन्सर झालेला, म्हणून माझी टर्म आहे सेलिब्रिटी कॅन्सर. ओके, लेटेस्ट उदाहरण आहे प्रिया मराठेचं. ओके, अनफॉर्च्युनेटली शी कुडंट सर्व्हाइव्ह. ओके, पण अतुल परचुरे आहेत. पण अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे सेलिब्रिटीज मध्ये. संजय दत्त आहे, सोनाली बेंद्रे आहे, महिमा चौधरी आहे, हिना खान आहे, मनीषा कोइराला पण आहे का? ओके, मला कल्पना नव्हती. आणि पॉलिटिशियन्स मध्ये म्हणाल तर ज्यांचा उल्लेख आहे पुस्तकामध्ये ते पवार साहेब. तर काही सेलिब्रिटीज सर्व्हाइव्ह करू शकले नाहीत, काही सेलिब्रिटीज सर्व्हाइव्ह करू शकले. काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल याच्यामध्ये? स्ट्रॉंग माइंडसेट सर, दुसरं अजून काहीच नाही. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की सेलिब्रिटीना एखादा डिझीज झाला तर त्यांच्याकडे पैसे भरपूर असतात. बरोबर. प्रिया मराठे, अतुल पुरसुरेचं काय झालं, सर्व्हाइव्ह करू शकले नाही ना. खरंय. तर कुठे तिथे ना तुमचं माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, तुमची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे ना, ह्याच्यावर खूप काही गोष्टी आहेत. आता विचार करा, संजय दत्तजी फिजिकली किती स्ट्रॉंग होते ते सगळ्या जगाला माहिती आहे. चरस, गांजा, परत ते जेलमध्ये होते, पण त्या माणसाकडे इच्छाशक्ती होती सर. तुम्ही विचार करा, इच्छाशक्तीने तो माणूस त्यातून बाहेर पडू शकतो कॅन्सर मधून. तर अशक्य असं काहीच नाहीये. इव्हन शरद पवारजी बघा, बरोबर, जिथे त्यांना फक्त 6 महिन्याची मुदत दिली होती, आज 20 वर्ष झालेली आहेत. आणि राजकारणामध्ये तुम्ही पाहताय आता लास्ट 5 वर्षापासून महाराष्ट्राची पूर्ण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ट्रम्प कार्ड कोणतं असेल तर शरद पवार साहेब. म्हणजे जिथे मोठे मोठे नेते थकले तिथे सरस त्यांचाच विजय झाला. बरोबर. तर अशक्य असं काहीच नाहीये. तुमची विल पॉवर ही खूप महत्वाची आहे. सेलिब्रिटी हिना खान, मला तर वाटतं कॅन्सर या शब्दाचा बेनिफिट म्हणू शकतो आपण, आणि का घेऊ नये तो. तिने इतक्या छान पद्धतीने ती पूर्ण जर्नी एन्जॉय केली. उलट मला वाटतं की तिच्या करिअरमध्ये ती जेवढी सक्सेस नव्हती ती तिच्या कॅन्सर जर्नीमध्ये सक्सेस झाली. तिचे फॅशन शोज बघा, तिचे नवीन नवीन गाणी आली, तिने ऍज अ ती मोटिवेशनल स्पीकर म्हणून सगळीकडे जाते. तर तो जर्नी तिने इतका छान एन्जॉय केला आणि त्याचे बेनिफिट पण घेतले. तर काय ना, लपवू नका, तुम्ही समोर या, बोला. कारण तुम्ही जेपर्यंत त्या स्वतः एक्सेप्ट करत नाहीत आणि शेअर करत नाहीये तेपर्यंत तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग पण मिळणार. बरोबर. कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल नाहीये सर, तर कॅन्सर म्हणजे आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. तुमचा दृष्टिकोन, तुमची विल पॉवर ही खूप महत्वाची आहे. ट्रू. पवार साहेबांना भेटलात तुम्ही? नाही सर, पण नक्कीच भेटायची खूप इच्छा आहे. बर. पुस्तक नक्की द्या त्यांना, आणि तुमची जर्नी जी आहे ती नक्की त्यांच्याकडनं त्याची फक्त वाहवाच केली जाईल. कारण मला कुठेतरी असं वाटतं की दोघांची जर्नी सेमच असेल. ओके, मला एक सांगा आशाताई, जेव्हा या सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेस मधनं तुम्ही जात होतात, म्हणजे तुमचे केस काढावे लागले, ऑपरेशन झालं, ओके, लोकांनी कसं रिॲक्ट केलं याच्यावरती? म्हणजे मला ना निगेटिव्ह गोष्टी नाही जाणून घ्यायच्या. हे ठीक आहे, सगळेच जण म्हणतात की अरे बिचारीला कॅन्सर झालाय, किंवा काय हिची काय चूक होती. माझ्याकडे कोणी बिचारी म्हणून पाहिलंच नाही, कारण मी स्वतः बिचारी नव्हती, स्वतःला मानलं नाही. मी तो कॉन्फिडन्सनी असायचे की लोकांना वाटायचंच नाही की मला कॅन्सर झालेला आहे. मी वॉकला जायचे, मला लोक विचारायचे का भगवान को गई थी, बालाजी गई थी. म्हणजे काय होतं ना की तुम्ही ते एक्सेप्ट केलं तर पूर्ण जग ते एक्सेप्ट करतं. आणि माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या ह्याच्यात कधी दिसलंच नाही की हिला काही असा डिझीज असू शकतो. उलट खूप लोकांनी मला कौतुक केलं. मी आता दिवाळीमध्ये झाले किंवा मी नऊवारी साडीमध्ये सुद्धा मी म्हटलं प्रत्येक आपण लुक मध्ये एक फोटो सेशन करायचं. कारण परत तर हा लुक आपला येणार नाहीये. बरोबर. तर आपण हा तेवढंच फ्लॉन्ट करूया. एकदा तर मी जिम वरून येताना नारळ पाणी पिण्यासाठी थांबले, तिथे कपल होतं आणि माझ्या डोक्यावर अगदी छोटे छोटे जे मिलिटरी कट असतो ना तसे केस होते.
आणि ऍक्च्युली महिला असा कट करत नाही. बरोबर. तर त्यांना क्युरिओसिटी वाटली असेल आणि गमतीने त्यांनी मला विचारलं की मॅडम आपका ये हेअरस्टाईल कौन सा है, क्या नाम है इसका. म्हणलं सर ये बहुत एक्सपेंसिव हेयर कट है. ते हंसले, ते म्हणले मतलब एक्सपेंसिव मतलब. मैंने बोला सर ये एक्सपेंसिव हेयर कट है, इसके लिए 35 to 40 lakhs आपको खर्चा करना पड़ेगा और इसके लिए आपको कॅन्सर होना पडेगा. आणि तेही हसायला लागले आणि मीही हसले. काय होतं ना, कुणाला काय वाटण्यापेक्षा तुम्ही ते कसं घेताय हे खूप महत्वाचं आहे. आणि मी ते एन्जॉय केला माझा बाळ लुक. ओके ओके. मला तर आठवतंय की तुमचा वाढदिवस होता, इफ आय एम नॉट रॉंग, आणि त्या मला इंस्टाग्राम रील तुम्ही टाकलेली की ही सगळी माझी जर्नी आहे जी आता पुस्तक स्वरूपात येते म्हणून. सो ते पण तुम्ही एन्जॉय केलं, हे त्या रील मधनच आपल्याला दिसून येत आहे. ऍक्च्युली मी काय करते ना, मला फोटो सेशनची खूप आवड आहे आणि 10 ऑक्टोबरला वाढदिवस असतो, तो सेल्फ गिफ्ट असतो माझ्यासाठी. मी फोटो सेशन करते. बरं. आणि लकीली 2024 मध्ये मला 23 मध्ये मी विचार केला की एक बाळ लुक मध्ये एक व्हिडिओ करावा आणि आता सगळ्यांना सोशली सांगून टाकावे की मी कॅन्सर असा आला होता, पण आता मी बरी आहे आणि माझं आपलं एक पुस्तक येते. मी तो व्हिडिओ शेअर केला तर पहिला तर कुणालाच खरं वाटलं नाही. सगळ्यांना वाटलं की काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत. बऱ्याच लोकांचे मला फोन आले की ठीक आहे सोशल काहीतरी करतेस पण वाढदिवसाच्या दिवशी का. म्हणजे मला त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं की नाही मला खरंच कॅन्सर झालाय. डोक्यावर केस नव्हते पण तरी त्यांना तो विश्वास पटत नव्हता. मी म्हणलं ना कॉन्फिडन्स एक असेल आणि ब्युटी ही हेअर्स मध्ये नाहीये सर. बरोबर आहे. ब्युटी कधीच केसांमध्ये ब्रेस्ट मध्ये नाहीये, तर तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये आहे आणि तुम्ही किती आनंदी राहतात त्याच्यावर आहे. कसं आहे ना, आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नसते. आपण आहे ना आनंद महाग करून ठेवलाय जो की खूप स्वस्त आहे, फ्री आहे. आपण प्रेझेंट मध्ये जगत नाही. आपण कालचा विचार आपल्याबरोबर काय झालंय किंवा फ्युचरमध्ये काय होणार आहे हा विचार करतो. मला वाटतं की जसं मी आज इथे मी एन्जॉय करते, प्रेझेंट हा आपला इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंट म्हणजे काय सर, प्रेझेंटचा अर्थ काय असतो तुम्हाला विचार, प्रेझेंटचा अर्थ काय असतो? आज आता आपण जे जगतो ते प्रेझेंट म्हणजे गिफ्ट. ओके. हा, तर हे जर गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे तर ते आपण आनंदाने स्वीकारून मजा केली पाहिजे. नक्कीच. तर माझ्यासाठी प्रेझेंट हे गिफ्ट आहे आणि मी इच अँड एव्हरी मोमेंट एन्जॉय करते. ओके 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 ओके. या सगळ्यातनं बाहेर पडल्यानंतर कॅन्सर पेशंटसाठी काम करावं का वाटलं असं? माझ्या बरोबर माझ्या ट्रीटमेंटमध्ये ज्या काही चुका झाल्या, जे काही मी फेस केलं, ते मी विल पॉवर स्ट्रॉंग होती म्हणून मी सर्व्हाइव्ह करू शकले किंवा मी ह्याच्यातून बाहेर पडू शकले. आणि आज आपण एवढे शिकलेलो असताना सिटीमध्ये राहतोय, सगळं नॉलेज आहे. मी 1 महिना सर पूर्ण विचार करायला घेतला की आपली ट्रीटमेंट कशी करायची. सर तरी माझी ट्रीटमेंट चुकली. मग तेव्हा विचार केला की गावातली लोक आहेत आणि कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी, तुम्ही शिकलेला असा काही असा तो नवीनच असतो, माणूस हादरतोच. म्हणलं आपण कॅन्सर फायटरसाठी काम करायचं. जे मी भोगलं ते दुसऱ्यांना भोगायला लागू नये. बरोबर आहे. मी सगळीकडे पोहोचू शकत नाही पण जेवढं माझ्याकडून शक्य आहे आपण प्रयत्न करतो. आणि एक प्रॉपर ट्रीटमेंटचा फ्लो काय असावा, तुमचे डॉक्टर कोणते असावेत आणि कसं आपण पथ्यपाणी करून ह्यातून बाहेर पडू शकतो. आफ्टर ट्रीटमेंट तुम्हाला काय पथ्यपाणी करावी लागतात ह्याचं आपण पूर्ण त्यांना काउन्सिलिंग करतो. मला तर असं वाटतं की काउन्सिलिंग हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पण असायला पाहिजेत. आपण शारीरिक आजाराबद्दल बोलतो सर, मेंटल हेल्थ बद्दल बोलत अजिबात बोलत नाही. मेंटल हेल्थ म्हणलं की आपण म्हणतो हा माणूस वेडा झालेला आहे. जे की मनामध्ये एवढे काही विचार आपले चाललेले असतात. आपण किती बोलणार? तुम्ही एखाद्याला बोला की अरे तुझ्या मनातलं सांग मला, मोकळेपणाने बोल, पण नाही होत ना सर. बरोबर. कितीतरी विचार येतात, मीच का, मी काय पाप केलंय, आता रिटायरमेंट घेतलं होतं, मी आयुष्य एन्जॉय करणार होतो. तर हे खूप सारे आपले प्रश्न येतात. तर त्याच्यामुळे एक काउन्सिलिंग कुठेतरी आपलं होणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे ती जी काउन्सिलिंग पार्ट आहे तो तुम्ही करता. ओके. पण समजा कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करायचं? सर मी माझा नंबर तुम्हाला देते, हा पॉडकास्टमुळे तुम्ही तो शेअर केला तरी चालेल. हरकत नाही. येस, मला कोणीही फोन केला, कधीही केला तरी आपला फोन 24/7 चालू असतो. मला निश्चित फोन करू शकता. इव्हन ह्याच्यामध्ये फक्त आपण काउन्सिलिंग करत नाही, ह्याच्यामध्ये आपण अगर मी जसं मगाशी म्हणले खूप छान छान एनजीओ आपल्या बरोबर आहेत. तुम्हाला खर्च कुठे कमी येईल, कोणता डॉक्टर चांगला असेल हे आपण सगळं सांगितलं जातं त्याच्यामध्ये. ओके ओके. आणि ह्याचे काही चार्जेस असतात? नाही सर, चार्जेस काही. हे ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट असतं. ओके ओके ओके. आशाजी, आपण ऑफ स्क्रीन मगाशी गप्पा मारत होतो, मला कळलं तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही जिमला पण जाता. काय हे म्हणजे सर क्रिकेट आत्ता खेळताय का आधीपासून खेळताय? जरा सांगा ना आम्हाला. आत्ताच खेळतेय. ऍक्च्युअली मी खूप पॅशनेट आहे सर.
वर्कआउटसाठी. म्हणजे मी जर सर्व्हाइव्ह केलं असेल तर माझं प्रॉपर मी खूप हेल्दी होते आणि कंटिन्यू जिम करत होते, म्हणूनच मला खूप इझी ही प्रोसेस गेली. ओके. आणि कॅन्सर नंतर मी ठरवलंच होतं की आपले जेवढे काही बकेट लिस्ट आहेत ती कम्प्लीट करायची. तर मी पूर्ण एक ती लिस्ट केली आणि त्याच्यामध्ये होतं की मला क्रिकेट खेळायचंय. आणि लकीली आता सोसायटीच्या मॅचेस वगैरे होत्या आणि त्यांच्यासाठी ती मॅच होती, पण माझ्यासाठी तो फिटनेस टेस्ट होती माझी. कॅन्सरच्या आधी मी इतकी छान माझं लाईफस्टाईल होतं, माझा फिटनेस चांगला होता, तर ती माझ्यासाठी एक टेस्ट होती की आता आपला फिटनेस कसा आहे. त्यात हात माझा प्रॉब्लेम होताच, हाताची पण तेव्हा 50-60 पर्यंत रिकव्हरी झाली होती. आणि एक फिटनेस पर्सनला जेव्हा परत आपण एक स्पोर्ट्स पर्सन आपण म्हणतो ते अंगात होतच आधीपासून. आणि मी क्रिकेट खेळले, माझ्या क्रिकेट टीमची मी कीपर होते आणि म्हणजे माझ्यासाठी तर तो फिटनेस टेस्ट होता आणि मी खूप छान पद्धतीने तो पासच केला. इव्हन माझ्या केमो मध्ये सुद्धा सर मी कंटिन्यू वॉक करत होते. म्हणजे मी सकाळी 3000 स्टेप आणि संध्याकाळी 3000 स्टेप मी ह्या कंपल्सरी केल्या. कारण काय होतं ना, जेव्हा तुम्ही मनाने आणि शरीराने पण दोन स्ट्रॉंग असता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटमध्ये कामी येतात. तो तुमचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट करतात. त्याच्यामुळे क्रिकेट तर माझ्यासाठी खूप काही देऊन गेलेलं आहे. बरं. म्हणजे युवराज सिंगचं उदाहरण आपण जर घेतलं तर वर्ल्ड कप खेळले होते युवराज सिंग. एक्झॅक्टली. आणि इव्हन त्यांना सिम्पटम्स पण त्या दरम्यान होते, पण त्यांनी विचार केला की नाही, मी ट्रीटमेंट नंतर घेईल पण मला ही मॅच आधी खेळायची. ऍब्सोल्युटली. हे सगळं विल पॉवरवरच आहे ना सर. विल पॉवर महत्वाचीच आहे. आता जसं करोना काळामध्ये सुद्धा सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आपण किती घाबरलेलो होतो. कुणाला जर साधे सिम्पटम झाले तरी तो माणूस घाबरून मरत होता. बरोबर. पण त्याच्यानंतर आपण कंटाळलो, आपण जुगारून दिलं सगळं. म्हणजे आपण लॉकडाऊन जुगारून दिलं, आपण मास्क काढून फेकले की आता काय होणार नाही, कुछ नाही होता. त्याच्यानंतर काय झालं? काहीच नाही झालं ना. तर सगळं कसं असतं, माइंडसेटवर डिपेंड आहे. तुम्ही एकदा विचार करा की तुम्हाला काही होणार नाही तर काहीच होणार नाही. बरं. अशाची शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. आम्ही असं ऐकतो की ट्रीटमेंटच्या वेळेस खूप मेजर पथ्यपाणी पाळायला लागतं, तर खरंच आहे का ते? सर काय होतं ना, हे मिथ आहेत मोस्टली. तर पथ्यपाणी तर आपण म्हणतो की नॉर्मल लाईफ मध्ये पण आपण करायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा तो चुकीचाच आहे. बरोबर आहे. आणि कॅन्सरमध्ये फक्त केमो आपण जेव्हा घेतो तेव्हा तुमची इम्युनिटी कमी झालेली असते. म्हणजे तिथे फक्त रॉ खाता येत नाही आपल्याला. जसं आपण सॅलेड खाऊ शकत नाही, काकडी, गाजर वगैरे. तुम्ही पॅक फूड्स खाऊ शकत नाही, बेकरी आयटम खाऊ शकत नाही, आईस्क्रीम खाऊ शकत नाही. पण हे तर इन जनरल लाईफसाठीच. मग तेच तर म्हणते ना, ह्या सगळ्यांना गैरसमज आहे. इव्हन तुम्हाला जर काही फळं जरी खायची असतील तर तुम्हाला ती गरम पाण्यात ठेवावी लागतात. उकडून घ्यावी लागतात. उकडून नाही घ्यायची सर, फक्त गरम पाणी करून त्यात 1 मिनिट ठेवायचं आणि ते खाऊ शकता. काय होतं की जेव्हा आपण एखाद्या वस्तू बनवून ठेवतो तर त्याच्यानंतर बॅक्टेरिया त्यात तयार व्हायला लागतात. तर कॅन्सर पेशंटचं कसं असतं की इम्युनिटी कमजोर झालेली असते, त्यामुळे त्यांना सकाळचं जेवण सकाळी, दुपारचं जेवण दुपारी, म्हणजे त्यांना ताजं आपण फूड प्रोव्हाइड करायला लागतं. पथ्यवाणी अजिबात काही नाही आहेत सर. माझ्या केमोच्या वेळेस तर मी मिशन काश्मीर पिक्चर बघितला, पॉपकॉर्न त्यांना म्हटलं गरम करून दे, मी पॉपकॉर्नचा आनंद घेतला. बेकरी आयटम खायचे नव्हते म्हणून पाव नाही खाल्ला पण वडा खाल्ला. तर काय, पण मी हा विचार केला की मला काहीच होणार नाही आणि मी माझी तब्येतीची खूप व्यवस्थित काळजी घेतली. माझा फिटनेस झाला, माझं खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या, मी ते खूप व्यवस्थित पाळलं. तर पथ्यपाणी हा जो गैरसमज आहे तेवढा काहीच नाहीये. लोकांचं ऐकू नका. काय होतं ना, कुणाला माहित तर नक्की काही नसतं की आपण काय करायला पाहिजे, पण ह्याचं त्याचं ऐकून आपल्याला असे सांगणारे भरपूर लोक भेटतात. तर त्यांच्याकडे लक्ष न देता तुमचं विल पॉवर किती आहे, तुम्हाला काय पचू शकतं त्या गोष्टी तुम्ही त्या दरम्यान घ्यायच्या. नक्कीच. अतिशय, म्हणजे आपण गप्पा मारायला बसलो तर 2-2.5 तास 3 तास आपल्या गप्पा चालू शकतील, पण कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल. आज आपण थांबूया इथेच. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की नवीन काहीतरी येतंय, नवीन काहीतरी शिजतंय, तर ते पूर्ण तयार झाल्यावरती परत आपण नक्कीच भेटूया. नक्की, तो पण विषय खूप इंटरेस्टिंग आहे सर. बरं, आम्हाला झलक काही मिळाली तर. सर तो विषय आपण लेस्बियनवर हे पुस्तक येतंय आपलं आता, आणि खूप वेगळा विषय आहे सर. माझ्यासाठी पण खूप वेगळा होता. जसं आपण क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणारे लोक आहोत, बरोबर, तर आपल्याला थोडं चॅलेंजिंग जेपर्यंत नसतं तेपर्यंत आपल्यालाही मजा येत नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं खूप भारी, म्हणजे मी पण खूप काही शिकतेय. जसं लेस्बियन ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा पण थोडा वेगळाच होता, निगेटिव्ह होता. बरोबर. आणि हे जेव्हा मी याची माहिती घ्यायला सुरुवात केली तर तेव्हा मला वाटतं नाही, काय ना, प्रेम हे प्रेम असतं सर. खरंय. लव्ह इज लव्ह.
मग ते कोणतेही जेंडर असेल, काही असेल, तर आपण त्यांचा तो रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि ह्यांच्याबद्दल ज्या अफवा आहेत, मिथ आहेत, ते ह्या पुस्तकांमधून आपण त्याच्यावर थोडा प्रकाश एक टाकलेला आहे. आणि आहे प्रयत्न चालू आहे आपल्याकडून की जास्तीत जास्त चांगली माहिती त्यातून आपण वाचकांपर्यंत पोहोचूया म्हणून. नक्कीच नक्कीच. आणि 6 महिन्यात पुस्तक मार्केटमध्ये येतंय, सो त्यावेळेस आपण परत भेटूया. नक्की नक्की. आणि पुस्तकाचं नाव पण आहे लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. ओके ओके. हे पण असंच आहे, इंग्लिश टायटल आहे आणि मराठी पुस्तक आहे. आशाताई, मला एक सांगा की कोणाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते कुठे अवेलेबल आहे? हे अमेझॉनला सुद्धा अवेलेबल आहे आणि इरा पब्लिकेशनला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वाटलं तर आपण त्यांचे अमेझॉनचे लिंक आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये देऊन टाकूया. नक्कीच नक्कीच. ज्यांना हे पुस्तक घ्यायचंय ते तिथून घेऊ शकतात. आणि ऑफलाईन पण अवेलेबल असेलच मोठ्या स्टोर्स मध्ये? हो, मोठ्या सगळीकडे अवेलेबल आहे हे. सो एनी विच वेज, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. सेम हिअर. थँक्यू सो मच आशाताई, तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात आम्हाला आणि कॅन्सर बद्दल आम्हाला खूप नव्याने माहिती कळली. कॅन्सर सर्वायव्हर जो असतो त्याचा माइंडसेट काय असतो ह्याच्याबद्दल आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळल्या. आणि तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते असंच रॉकिंग जावं, याच नोटवरती आपण इथे थांबूया. धन्यवाद सर, मला पण खूप मजा आली आणि खूप असं वाटलंच नाही की आपण पॉडकास्ट करतोय, असं वाटतं की छानशी गप्पा आपण मारल्या आणि छान वाटलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू.